ठेवावे. चित्पावन आठवले परिवाराच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण या महिन्यात ज्या आपल्या नातेवाईकांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देऊ. फेब्रुवारी महिन्यामध्ये आता वाढदिवस आहेत त्यांची नावं मी घेतोय. 4 फेब्रुवारी मोहन विश्वनाथ रत्नागिरी, 5 फेब्रुवारी अशोक वामन गुहागर, 7 फेब्रुवारी सुयोग श्रीराम पुणे, 8 फेब्रुवारी अरुण बालकृष्ण कल्याण, उदय महादेव गुहागर, 15 फेब्रुवारी मिहिर मिलिंद पुणे, 19 फेब्रुवारी अजित श्रीपाद नागाव, भालचंद्र विठ्ठल मिरज, 20 फेब्रुवारी अनिल महादेव पुणे, 22 फेब्रुवारी देवदत्त चंद्रशेखर खारघर, 23 फेब्रुवारी चित्रा शशिकांत डोंबिवली, वृषाली आठवले माळवणकर पुणे, 24 फेब्रुवारी सुनील भास्कर पुणे आणि 27 फेब्रुवारी बहार शिरीष मुलुंड. या सगळ्यांना आपल्या चित्तपावन आठवले परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत सौ मानसी बोडस आठवले. त्यांचं शिक्षण असे BCom केलेलं आहे त्यांनी, बेसिक शिक्षण. त्यानंतर त्या LLB झालेल्या आहेत. मानसशास्त्र घेऊन त्यांनी BA केलेले आहे. पत्रकारितामध्ये त्यांनी पदविका केलेली आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये त्यांनी पदविका केलेली आहे शिक्षण. समाजशास्त्र घेऊन त्यांनी MA केलेलं आहे. त्यांना 5 वर्षाचा कामगार कायद्याचा सल्लागार म्हणून अनुभव आहे. 10 वर्ष फॅशन डिझायनर म्हणून त्यांनी स्वतंत्र काम केलेलं आहे. 5 वर्ष करिअर ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाचे 20 वर्ष काम आणि गेली 7 वर्ष विस्तार कार्य त्या करतात. 2012 पासून ज्ञानप्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा घेऊन पूर्णवेळ त्या काम करतायत. त्यांना विविध छंद आहेत. वाचन, नृत्यामध्ये भरतनाट्यम, नाट्यामध्ये प्रायोगिक व बालरंगभूमी, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. महाविद्यालयीन पातळीवर त्यांनी 4 वर्ष टेबल टेनिसचं जेतेपद मिळवलेलं आहे. भरतकामामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. सेंद्रिय शेती आणि गच्चीवरची बाग हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. तर अशा आपल्या आजच्या वक्त्या मानसीताई यांना मी कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो आणि बाकी सगळ्यांनी आपापले माईक म्यूट ठेवून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. मानसीताई, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू शकता. हो, चालेल. सगळ्यात प्रथम सगळ्या माझ्या माहेरच्या आठवल्यांना धन्यवाद. खूप छान वाटतं आज मी इथे काहीतरी मांडणी करते आपल्या फुलामध्ये. जेव्हा सतीश काका एकदा गप्पा मारताना सहज म्हटले होते, सतीश काका पुण्यातले आठवले, आणि की काहीतरी मांडणी करा की एवढं काय काय करता. तर तेव्हा काय मांडणी करावी असं म्हणताना असं वाटलं की मी ज्ञानप्रबोधिनीत जर गेले 25 वर्ष काम करते तर प्रबोधिनीबद्दलच खूप जणांना माहिती नसतं. तर त्याची काही माहिती जास्तीची होईल अशी काही मांडणी मी करू का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी लगेचच हो, अगदी आवडेल सगळ्यांना असं करून आमचा तो विषय ठरला आणि आज मी आता तुमच्या समोर ही मांडणी करते. प्रबोधिनीतला माझा प्रवेश, मी जेव्हा 4थीत होते तेव्हा प्रबोधिनीत मुलींची शाळा नव्हती आणि माझ्या वर्गातल्या मुलांनी जेव्हा तिकडे ॲडमिशन मिळाली तेव्हा मुली हुशार नसतात आणि फक्त मुलं हुशार असतात म्हणून हुशार मुलांची शाळा आहे. म्हणजे पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी हुशार मुलांची शाळा अशी पहिल्यापासून ओळखली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा मुलगा शाळेत गेला तेव्हा माझा प्रबोधिनीत प्रवेश झाला एक पालक म्हणून. माझ्या आवडीनुसार वाचन किंवा हा छंद असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी त्याला घ्यायला जायची तेव्हा खाली आत शिरल्यावर उजव्या साईडला छत्रप्रबोधनचं विक्री केंद्र आहे किंवा आपल्या प्रबोधिनीच्या सगळ्या प्रकाशनांचं विक्री केंद्र आहे. मग सौरभ खाली येईपर्यंत काहीतरी वाट बघताना पुस्तकं चालणे, नवीन पुस्तकं घेणे आणि अक्षरशः मला असं की अलिबाबाची गुहा असल्यासारखं हळूहळू प्रबोधिनी कळायला लागली. म्हणजे मला माहिती आहे की मी जेव्हा जेव्हा ज्ञानप्रबोधिनी म्हणते तेव्हा ज्ञानप्रबोधिनी म्हणल्यावर फक्त शाळा पुण्यातली किंवा मग संस्कार करणारी संस्था, म्हणजे प्रबोधिनी पद्धतीने लग्न केलं, प्रबोधिनी पद्धतीने वास्तुशांत केली, प्रबोधिनी पद्धतीने अंत्यसंस्कार केले, असं विविध प्रकारचे संस्कार करणारी प्रबोधिनी, अशा 2च छटा बहुतेक करून सगळ्या समाजात माहीत असतात. तर या 2च छटा नाही आहेत प्रबोधिनीच्या आणि ह्या खरं तर खूप छोट्याशा गोष्टी आहेत जे प्रबोधिनी करते त्यातल्या. त्याच्यापेक्षा अनेक पटीने मोठ्या गोष्टी प्रबोधिनी आज करत आली आहे. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, रादर 62 वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रबोधिनीच्या
स्थापनेला. 1962 साली विनायक विश्वनाथ वाचस्पती विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे ह्यांनी ज्ञानप्रबोधिनीची स्थापना केली. विचार असा होता त्यांचा त्याच्या पाठीमागे की सगळीकडे बघितलं तर स्पेशल मुलांसाठी काही शाळा असतात, की काही जर मूकबधिर असतील तर त्यांच्यासाठी असतात, अंध असतील तर त्यांच्यासाठी असतात, आणि मग ह्याच कॅटेगरीमध्ये जर बुद्धिमत्ता जास्ती असेल तर त्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारचं पालनपोषण नर्चरिंग लागतं. हे जेव्हा आपण स्वतः मानसशास्त्रामध्ये PhD केली तेव्हा अशा प्रकारच्या नर्चरिंगनी मुलं अजून चांगला देश घडवू शकतील किंवा मुलांना आपण घडवू शकतो असं करून, असं त्यांच्या PhDचा विषय होता. आणि त्याच्यातनं हे पुढे जाऊन त्यांना की अशा मुलांसाठी आपण एक शाळा स्थापन करूया. आणि मग ती शाळा 1962 साली स्थापन झाली. 1962 साली शाळा म्हणजे ज्ञानप्रबोधिनी स्थापन झाली, संस्था स्थापन झाली, शाळा स्थापन नाही झाली. त्याच्यानंतर पुढे 69 साली शाळेची पहिली इमारत सुरू झाली, पण बांधली गेली. पण 62 सालपासून प्रबोध शाळा म्हणजे इतर शाळांमधली निवडक मुलं घेऊन त्यांना जास्तीचे इनपुट देऊन त्यांना अभ्यास आणि इतर सगळ्या गोष्टी शिकवणं हे अप्पा आणि त्यांचे सहकारी हे सगळेजण करत होते ह्या प्रबोध शाळेमध्ये. जेव्हा शाळेसाठी आपण परमिशन मागितली, पुण्याची ज्ञानप्रबोधिनी जी आहे ती CBSEला ॲफिलिएटेड आहे, आणि जेव्हा त्याची परवानगी मागितली तेव्हा ती परवानगी देताना असा आपल्या ह्याच्यात उल्लेख आहे की ह्या शाळेला जागा नाही, स्वतःची इमारत नाही, प्रयोगशाळा नाहीत, मुलंही नाहीत, शिक्षकही नाहीत, आणि तरीही आम्ही या शाळेला परवानगी देत आहोत. म्हणजे हा एक मोठा विचार जो अप्पांनी तेव्हा मांडलेला होता तो विचारच इतका दूरदृष्टीचा आणि वेगळा होता की त्या विचाराला परवानगी मिळाली की तुम्ही शाळा स्थापन करा. आणि मग प्रबोधिनीची स्थापना झाली. अप्पा पेंडसे स्वतः 84 सालपर्यंत प्रबोधिनीचं पूर्ण वेळ काम करतच होते. त्यांनी स्थापन केलेली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी अनेक की जे अण्णा ताम्हणकर मी ह्याच्यात म्हटलेलं आहे, आता तुम्हाला PPT दिसत आहे, आपले दुसरे प्रबोधिनीचे संचालक होते. त्यांच्याबरोबर वाना अभ्यंकर म्हणजे भाऊ अभ्यंकर हे नुमवीतले ज्येष्ठ शिक्षक, नंतर असे अनेक जण अप्पांना येऊन सामील झाले होते. आणि अशी ही वेगळ्या प्रकारची वेगळ्या धर्तीची शाळा, आगळी वेगळी शाळा असंही म्हणूयात आपण, की जिथे मुलं आली की शाळेतच असायची. म्हणजे आता जेव्हा माझं स्वतःचं पुढे येईलच काय काम असतं ते, तर मी गेले 2021-22 मध्ये पुण्यातल्या ह्या प्रबोधिनीतल्या 51 माजी विद्यार्थ्यांची मुलाखती घेऊन त्याचं एक पुस्तक आम्ही केलेलं आहे, ज्ञानप्रबोधिनी एक परिसर स्पर्श, की वेगवेगळ्या विविध काय म्हणूयात विविध विषयांमध्ये त्यांनी तज्ञता मिळवलेले असे विद्यार्थी किंवा काही तर त्यांच्या ह्याच्यात असं यायचं की आम्हाला तहानभूकच नसायची. काय असेल ते प्रबोधिनी, जेवण खाणं असेल तरी अप्पा बघायचे, काय असेल सकाळी उठवणं असेल, रात्री अभ्यासाला झोपवणं असेल, काही लागलं पडलं झडलं असेल, हे सगळं अप्पा आमचे केअरटेकर होते. अशी पहिल्या काही 10 बॅचेस होत्या की ज्या संपूर्णपणे अप्पांच्या पालन पोषण आणि नेतृत्वाने सगळ्या वाढलेल्या होत्या. अप्पांनंतर पुढचा धुरा आली ती अण्णा ताम्हणकर. पुढे मी अजून उल्लेख करीनच त्यांचा. जेव्हा पुण्यात प्रबोधिनी ही नावारूपाला यायला लागली तेव्हा बाहेरही असं वाटायला लागलं की नाही, इकडे पण ज्ञानप्रबोधिनी हवी, आमच्या इथे पण हवी. असं करताना पुण्यानंतर निगडीमध्ये पुढे येईल ते 5 शाळा आपल्या आहेत. तर निगडीमध्ये दुसरी शाळा स्थापन झाली आणि तिसरी शाळा सोलापूरमध्ये स्थापन झाली. सोलापूरमध्ये अवंतिकाबाई केळकर यांची आधीच बाल शिक्षण संस्था होती, बालविकास मंदिर म्हणून, आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्यानंतर ही शाळेची धुरा कोणीतरी अशा चांगल्या संस्थेने घ्यावी की माझी जी ध्येय धोरणं आहेत तीच राबवली जावी ह्या शाळेत आणि तशीच शाळा पुढे वाढावी. आणि अण्णा इथे पुण्यात असताना त्यांनी सोलापूरला जाऊन ती शाळा सुरू केली. त्याच्यानंतर पुढे हराळीची शाळा सुरू झाली. त्याचं जसजसं मी पुढे जाईन तसं एकेकाचा उल्लेख मी करते. प्रबोधिनी स्थापन करताना अप्पांच्या डोळ्यासमोर काय होतं तर रूप पालटू देशाचे, म्हणजे आता
ती पिढी होती, जी पिढी आम्ही म्हणजे माझ्यासारखीने पाहिलेलीच नाहीये काही. हे त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत किंवा आपले आई आजी जे सांगायचे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केलं आणि देश पुढे चांगला होण्यासाठी काय काय करायला हवं आहे, असे जे त्यांची स्वप्न होती, तर त्याच्यामध्ये ध्येय प्रबोधिनीचं असं ठेवलेलं होतं आप्पांनी. आणि सगळ्यांनाच आता प्रबोधिनीचं ध्येय म्हटलं की रूप पालटू देशाचे. देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला बदलाव्याशा वाटतायत, ज्या ज्या चांगल्या पद्धतीने व्हाव्यात असं वाटतंय, या सगळ्यांचं रूप आपण पालटायचा काही ना काहीतरी प्रयत्न करूयात, असं प्रबोधिनीच्या सगळ्या कामांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की ह्याच्यातनं देशाचं काय रूप पालटणार आहे. पुढे जाऊन जसं मी आता मगाशी म्हटलं की फक्त शिक्षण नाही किंवा फक्त संस्कार नाही, तर अनेकविध म्हणजे आता तर खरं 10 दिशांनी काम चालू आहे, त्यातल्या काही गोष्टी मी आता फक्त मांडीन, कारण अर्धा तास सुद्धा किंवा 40 मिनिटं सुद्धा खूप कमी आहेत. म्हणजे यातल्या प्रत्येक विषयावर एकदा 40 मिनिटं बोलू शकेन एवढं प्रबोधिनीचं संचित आहे आणि एवढं सगळं लोकांपर्यंत खरं तर पोचवायला पाहिजे, पण हळूहळू कधीतरी नक्कीच हे पोचवलं जाईल. शिक्षण, त्याच्यानंतर संशोधन, म्हणजे आप्पा स्वतः वाचस्पती होतेच. त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाने कोणतं ना कोणतं तरी संशोधन केलं पाहिजे आणि वाचस्पती पदवी ही प्रत्येक विभाग प्रमुखाने किंवा प्रत्येक केंद्र प्रमुख असू देत, मुख्याध्यापक असू देत, यांनी सगळ्यांनी मिळवली पाहिजे. असं संशोधनावरती भर आणि संशोधन करून मग आपल्याला काम करायचं आहे, नुसतंच समोर दिसेल ते काम करत राहायचं नाहीये, असा त्यातला हेतू होता. मग आणि हे संशोधन आणि शिक्षण कशासाठी असायला हवंय, तर ग्रामीण विकासासाठी. म्हणजे अजूनही आपण बघायला गेलो, मी जेव्हा काम करायला लागले प्रबोधिनीत, मी 99 साली माझ्या मुलाबरोबर आले प्रबोधिनीत आणि त्याच्यानंतर जे जे मला काय काय बघता आलं ते मी बघायला सुरुवात केली किंवा जिथे जिथे त्यांनी चान्स दिला म्हणूयात आपण की तुम्ही येऊ शकता, तसं मी एकदा वेल्ह्याला गेले होते आणि वेल्ह्याला गेल्यानंतर असं लक्षात आलं की मी माझ्यापासून 50 किलोमीटरवर राहणारी एखादी महिला आज काय परिस्थितीत राहते की माझ्या घरात कधीही 24 तास पाणी आहे आणि तिचा मात्र डोक्यावरनं हंडे वाहून पाणी आणायला लागतंय. घरातली सगळी कामं असतातच, ते तर प्रश्न नाही काही, पण बाकीच्या सगळ्या कुठल्याही सोयी सुविधा नसताना ह्या सगळ्या जणी खूप काहीतरी करायला धडपडतात. अशी महिला शक्ती असेल, मग ग्रामीण विकास असेल, की एकच ध्येय ठेवलेलं होतं. काय ध्येय ठेवलं तर ह्या सगळ्यांच्या डोक्यावरची हंडा उतरला पाहिजे, हे ध्येय ठेवून आज प्रबोधिनीने काही शेकड्यांमध्ये तिथल्या विहिरी परत पुनरुज्जीवित केलेल्या आहेत, बंधारे बांधलेले आहेत, पाण्याच्यासाठी टाक्या बांधलेल्या आहेत. म्हणजे जिथे जवळ असेल तिथनं पाणी नदीपासून टाकीपर्यंत आणून ते गावाला नळाद्वारे पुरवठा करणे, अशा सगळ्या सोयी गेले कैक वर्ष ग्रामीण विभागामध्ये करतायत. जिथे लाईट नाहीये तिथे काही आपल्याला सौर दिवे किंवा लाईटची व्यवस्था. प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी काय करतात असा एक नेहमी प्रश्न असतो, तर मला ग्रामीणच्या बाबतीत तर अगदी सांगता येईल की ग्रामीण विकासामध्ये आता आहेत त्यातले बरेच प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत आणि पुण्यामध्ये पाटणकर नर्सिंग होम अशी एक मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या वैशालीताई पाटणकर बिनीवाले आता त्या गेले 22 वर्ष सातत्याने जात आहेत. वेल्हे भागात, वेल्हेला जातात, आंबवण्याला जातात आणि तिथे गरोदर मातांचं तपासणी असते. म्हणजे ह्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी ही शिवापूर पर्यंत सुद्धा, म्हणजे जे आता हायवे एक्सप्रेसवेला लागून जो भाग आहे तिथपर्यंत सुद्धा माहीत नव्हती. ती आता वेल्ह्यासारख्या आतल्या वेल्ह्याच्याही पुढच्या म्हणेन मी 20-25 किलोमीटरवर केळत किंवा बाकीची जी गावं आहेत तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि मग त्यांचे सगळे स्त्रियांचे प्रश्न असतील, बाळंतपणं असतील, डोळ्याची ऑपरेशन्स असतील, अशा सगळ्या त्या विकासाच्या गोष्टी. म्हणजे एक गाव घेतला तर कोणकोणत्या पद्धतीचा विकास तिथे लागतो ह्याचा सगळ्याचा आपल्या प्रबोधिनीमध्ये त्याचा एक पूर्ण आराखडा तयार केला जातो आणि कोणकोणता विभाग तिथे काय काय करू शकतो. मुलांचा विकास असेल, युवक युवती असेल, अगदी 0 ते 6 वर्ष ह्या वयातल्या मुलांच्या आयांसाठी सुद्धा आपण हिरकणी म्हणून एक प्रोजेक्ट राबवतो की त्या आयांनी त्या मुलांना कसं वाढवायचंय याचं दर महिन्याला प्रशिक्षण देतो. त्यांचा आहार असेल, त्यांचा बाकीचा विकास असेल, असं सगळं. आणि हे सगळं मग महिला शक्ती ग्रामीण म्हणताना पुढचा प्रबोधिनीचा जो होता तो महिला शक्ती म्हणूयात किंवा स्त्री शक्ती प्रबोधन म्हणूयात. मी जेव्हा प्रबोधिनीत आले ना तेव्हा माझा स्पीड बरोबर आहे ना, म्हणजे ऐकू येत आहे ना का खूप फास्ट होत आहे, तर मी थोडं अजून स्लो बोलते. व्यवस्थित ऐकू येत आहे. हा ठीक आहे. महिला शक्ती म्हणताना स्त्री शक्ती प्रबोधन, तर मी ज्या
आज म्हणेन मी 81-82 या साली मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा स्त्री मुक्तीचं वारं खूप वाहत होतं आणि त्यामुळे आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला काहीतरी समानता पाहिजे, आम्हाला काहीतरी स्वतःचं अस्तित्व पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, असे जे काहीतरी डोक्यामध्ये असलेले विचार होते ते प्रबोधिनीत आल्यावरती स्त्री शक्ती आणि स्त्री मुक्ती ह्याचा अर्थ स्पष्टपणे कळला पहिल्यांदा मला, की मला कशातनंही मुक्त व्हायचं नाहीये, तर माझ्या आतली जी शक्ती आहे ती मला समाजासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आजूबाजूच्या परिसरासाठी वापरायची आहे. आणि हाच उद्देश घेऊन दोन्ही म्हणजे स्त्री शक्ती ग्रामीण असेल किंवा स्त्री शक्ती शहरी असेल असा सगळेजण कामं करत असतात. त्याच्या पुढे युवा संघटना म्हणजे आप्पांनी जे सुरू केलं होतं ते तर त्यांचं म्हणणं होतं लहानात लहान वय म्हणजे 5वी पासूनची शाळा आहे, म्हणजे 10 वर्षापासून 11 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत युवकांना सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण हे देऊन त्यांनी काहीतरी पुढे जाऊन करावं आणि त्यांनी राष्ट्रासाठी काहीतरी करावं, देशासाठी तरी काहीतरी करावं. ह्याच्यासाठी ज्या संघटना आहेत त्या युवक आणि युवती, मग त्या युवक युवती संघटना आज काय करतायत हे पण थोडंसं पुढे जाऊन मांडते मी. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता. आता खरं तर हा खूप बोलायचा विषय आहे पण आणि नाही पण, की एकात्मता कशाला म्हणूयात आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणताना आम्ही जाती, धर्म आणि पंथ आणि ह्याच्यातच अडकलेलो आहोत का आपला बाकीचा सगळ्या समाजाची उन्नती आणि अजून काहीतरी भरभराट होण्यासाठी आपण एकत्र यायचं आहोत, ह्याचं थोडंसं भान सध्या कुठेतरी सुटत चाललेलं आहे सगळ्यांचं, असं आपल्याला दिसतं. अगदी रोजच्या येणाऱ्या बातम्या असतील मग ते काही वेळेस अगदी मुद्दामून घडवून आणलेलं असतं, काही वेळेस आपोआप घडत असतं, अशाही दोन्ही ह्यांनी. तर ह्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधिनी काय कामं करते हे पण सांगते. आणि आरोग्य म्हणताना आरोग्य हा तर पहिल्यापासूनच अगदी महत्वाचा विषय मानलेला होता. जेव्हा ग्रामीण भागात म्हणजे आप्पांनी पहिलं पुस्तक त्यांचं सिंहगडावर बसून लिहिलेलं जे होतं तर विवेकानंद, राष्ट्रद्रष्टे विवेकानंदांवरती त्यांचा खूप अभ्यास होता आणि ते पुस्तक लिहिताना त्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आणि मग त्या गावातली एक काय म्हणूयात दयनीय परिस्थिती किंवा काय, आणि मग ह्याच्यावर उपाय झालाच पाहिजे किंवा हे आपणच सुधरवायचे, दुसरं कोण येणार आहे, अशा ह्यांनी करायला सुरुवात केलेलं काम. तर आरोग्यामध्येही आतापर्यंत जरी महिलांचं सांगितलं तसं बाकीचंही असेल आरोग्य, की सामाजिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी ज्ञान प्रबोधिनी संस्था आहे. पुढे अजून सांगते, या सगळ्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा निर्माण करायची व्यक्तीमध्ये आणि भारताचा चेहरा अधिक चांगल्या प्रकारे बदलण्यासाठी वृत्ती घडवायची आहे. ह्या दोन्हीसाठी ज्ञान प्रबोधिनी काम करते. प्रबोधिनीचे नोंदणीकृत न्यास आहेत 5. म्हणजे नेहमी असं होतं प्रबोधिनी शाळा, आणि शाळा का संस्था का संघटना हा आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये असलेला नेहमीचा की हां तुम्ही काय संस्थेचे आहात, आम्ही काय संघटनेचे होत नाही. संघटनेचे म्हणताना मी मुद्दामून सांगते की स्त्री शक्ती संघटन प्रबोधन जे आहे ग्रामीण आणि शहरी, ते शहरी भागातल्या पुढे जाऊन सांगते मी किती आहेत त्याचे ते, पण साधारण 300 ते 350 महिला आज काम करता आहेत. या सगळ्या एज्युकेटेड हाऊसवाईफ असं आपण म्हटलेलं, काही VRS घेतलेले असतील, काही शिकून घरासाठी किंवा आणि काही कारणाने घरात बसलेल्या असतील, तर त्यांनी बाहेर पडून काहीतरी काम करावं समाजासाठी. आणि ह्या सगळ्या जणी म्हणजे 300 ते 350 हा मी ढोबळ आकडा सांगते, त्याच्यापेक्षाही जास्ती असतील कदाचित आत्ता नोंद झालेल्या, या सगळ्या जणी पूर्णपणे कुठल्याही विना मानधन किंवा विना काहीही खर्च सुद्धा यायचा जायचा न घेता सगळ्या जणी काम करतात. जे काय काम चालतं स्त्री शक्ती प्रबोधन शहरीचं, त्या शहरी विभागातल्या सगळ्या जणी एवढ्या आहेत आणि त्या सगळ्या काम करतात. तर हे न्यास जे आहेत तर ते पुण्याचा न्यास एक आहे, सोलापूरचा एक आहे, नंतर हे शिवगंगा गुंजवणी खोऱ्याचा आहे, निगडी साळुंब्रे म्हणून गाव आहे त्याचा एक आहे, आणि 5वा जो आहे तो आयुर्विज्ञान न्यास आहे. ह्या न्यासाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, म्हणून मी आज अगदी आवर्जून सांगते ते की पुण्यात सुद्धा खूप जणांना हे माहिती नसतं की असा काही न्यास आहे. म्हणजे जेव्हा प्रबोधिनीतल्या काही पहिल्या 5-7 वर्षातल्याच पहिल्या जे कोणी डॉक्टर झाले
झाले आणि जे सगळेजण ह्या विचारांनी भरलेले होते की सामाजिक काहीतरी करायला हवे, जरी डॉक्टर असलो तरी समाजासाठी काहीतरी करणं लागतं आणि आम्ही दायित्व आहे आमचं ते असं. आणि मग तेव्हा ते आत्ताचे जे संचालक आहेत वाचस्पती गिरीशराव बापट, त्यांच्याकडे येऊन त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करू शकतो का. आणि मग हा पुण्यातला एकमेव न्यास असा आहे, म्हणजे रजिस्टर्ड ट्रस्ट म्हणेन मी असा आहे आयुर्विज्ञान न्यास, की त्याच्यामधनं 2 हॉस्पिटल्स आता चालवली जातात. सगळ्यांच्या परिचयाचं आहे दीनानाथ मंगेशकर. दीनानाथ मंगेशकरचा संपूर्ण मॅनेजमेंट ही ज्ञानप्रबोधिनी आयुर्विज्ञान न्यासाची आहे. आणि दुसरं आपलं आहे ते कमला मेहता नेत्र रुग्णालय म्हणून आहे ह्याला शिवापूरच्या पुढे. ते पण काही काही 25 वर्ष तरी चालू आहे की त्या भागातल्या सगळ्यांच्या नेत्र ह्याच्यासाठी. तसंच आता तिथे दंत्रिका म्हणजे दाताचा दवाखाना सुरू झालेला आहे त्या भागामध्ये. हे सगळे प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी तिथे जाऊन काम करत असतात. अजून एक गेल्या 5 वर्षातली मोठी घडामोड म्हणजे ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन अमेरिकेचा जे आहे रजिस्टर, तर या फाउंडेशनद्वारा लॉकडाऊनमध्ये असेल किंवा इतर काही म्हणजे कुठलंही सामाजिक काम करायचं तर कुठनं तरी पैसा लागतोच आपल्याला. मग तो काही आपल्याला CSR मधनं मिळतो. आता सगळ्यांनाच माहिती आहे कंपनी फंड्स देतात आणि आपण करतो, कारण प्रबोधिनीचं स्वतःचं उत्पन्न काही नाहीये, म्हणजे उत्पन्न कुठनं मिळेल. आणि हे त्याच्यातही मला एक आता गंमत आठवली ती सांगायला आवडेल की ह्यांना पहिले आपले ज्ञानप्रबोधिनीची संस्था ट्रस्ट असल्यामुळे त्याला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी अशी हे असते. आणि कोटी भास्कर हे मोठं मुंबईतलं नाव की जे कारखानदार होते आणि ते पहिले आपले अध्यक्ष होते प्रबोधिनीचे. आणि त्यांनी आपण असं सांगितलं होतं की नाही नाही नाही, तुम्ही काहीतरी काम केलंच पाहिजे, तुम्ही तुमचं कमवलं पाहिजेत आणि तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपणही वाटत होतं की हो, असं किती वेळा आपण लोकांच्या देणग्यांवर उभं राहणार. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं होतं की आपण शिवापूर भागामध्ये किंवा आपल्याही काही मुलांना कुठलं तरी एखादा व्यवसाय सुरू करूया. आणि प्रबोधिनीचे जवळपास 18 ते 19 व्यवसाय होते, चांगल्या पद्धतीने चालू असलेले व्यवसाय होते. मग त्याच्यात लिफ्ट होती, त्याच्यात आयुर्वेदिक उत्पादनं होती, त्याच्यामध्ये लिफ्ट पहिले पुण्यामध्ये प्रोडक्शन होतं लिफ्टचं, असे विविध. आणि दुसरे आपले जे अध्यक्ष होते ते शंतनुराव किर्लोस्कर होते. आणि जेव्हा आपण त्यांना ही कल्पना सांगितली की आपण शिवापूरला एखादी यंत्रशाळा सुरू करूयात का, की तिथल्या मुलांचं मायग्रेशन व्हायला नको, तिथेच आपण त्यांना ट्रेनिंग देऊयात आणि ट्रेनिंग देऊन आपण तिथेच त्यांना काम देऊयात किंवा त्यांनी त्यांची छोटी छोटी तिथे लेट्स सुरू करावीत. आणि तेव्हा शंतनुराव असे पटकन म्हणले होते, लेट्स म्हणजे काय, गळ्यात घालायचे हार आहेत का असे द्यायला. आणि म्हणजे हे ते बोलून गेले, पण खरोखरी प्रबोधिनींनी शिवापूरला यंत्रशाळा चालवली. यंत्रशाळा चालू होती आणि खूप चांगल्या परिस्थितीत चालू होती. बरेच विद्यार्थी त्यातनं शिकले. अजूनही आपली तिथे काय प्रशिक्षण शाळा आहे, तिथे यांत्रिक प्रशिक्षण देणारी शाळा आहे आणि काम चालू आहे. तर असे वेगवेगळे आपल्याला फंडिंगसाठीचे करून बघितलेले प्रयोग असेही प्रबोधिनीचे खूप आहेत. आणि मग आता आपल्याला हे ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन हे अमेरिकेमध्ये असणाऱ्या जवळपास म्हणजे 25 वर्षापासून तिथे स्थायिक झालेल्या प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी सुहृद आणि अजून काही तिथले अशा सगळ्यांचं मिळून हे ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन आहे. आणि काहीतरी मोठे प्रकल्प हातात घेऊयात, मोठ्या संख्येने मुलांपर्यंत पोहोचूयात. जास्ती करून मुलांसाठी आणि महिलांसाठी हे काम करतात. आणि त्याचा मात्र मग आपल्याला फाउंडेशनच्या त्या हे असतं, आर्थिक मदत असते आणि त्याच्याप्रमाणे कामं सगळीकडे चालू असतात. आत्ताचा नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ आहे. आता वरती जसं मी म्हटलं की पैसा म्हटलं तर ना, खरं म्हणजे माझ्याकडे कोणी आलं तर हे अगदी स्वाभाविक आहे की जरा 2 तास मदतीला येतेस का आणि जरा 100 रुपये देतेस का, तर मी पटकन 100 रुपये देते. 2 तास मदतीला येणं हे माझ्या दृष्टीने कदाचित काही वेळेस अवघड असतं. त्यामुळे माझी विद्यार्थी संघ काय करतो तर असे कार्यकर्ते पण उभे राहिले पाहिजेत की जे काहीतरी काम करतील, जे आपल्या काही नियोजन केलेल्या गोष्टी आहेत त्या पुढे नेतील. असा आपला एक माझी विद्यार्थी संघ आहे. आणि त्या संघातनंही अनेक विविध प्रकार, म्हणजे आपण जे पहिल्यांदा दिलेलं होतं पुढे जाता येईल, एक 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 थोडंसं सरमिसळ होईल माझं, कारण की त्या ठिकाणी ते वाटतंय हे बरोबर आहे म्हणून की खेळातनं संघटन होतं. मग खेळातनं संघटन होतं तर विद्यार्थ्यांनी भरपूर खेळलं पाहिजे आणि सांघिक खेळ खेळले पाहिजेत.
हा त्यांचा आग्रह होता. आणि त्याच्यामुळे अजूनही माजी विद्यार्थी संघाचे सुद्धा वर्षातनं एकदा सामने होतात. खाली जी मी 4 नावं लिहिलेली आहेत, रामदास, दयानंद, अरविंद, आणखी विवेकानंद आणि अरविंद, हे 4 पथकाधिपती आहेत. म्हणजे जेव्हा आताही तुम्ही काही शाळांमध्ये माहित असेल काय, येलो हाऊस, ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, अमुक हाऊस, तर तशी प्रबोधिनी दल संकल्पना आहे. आणि हे 4ही पथकाधिपती आहेत आमचे. म्हणजे ह्यांनी जे मांडून ठेवलेलं आहे, रामदासांनी काय मांडून ठेवलंय, दयानंदांनी काय मांडून ठेवलंय, विवेकानंदांनी काय मांडून ठेवलंय आणि अरविंदांनी काय मांडून ठेवलंय, या सगळ्याचा अभ्यास मुलं पण करतात, सगळे कार्यकर्ते पण करतात. सतत याच्यावरती अभ्यास आणि पुढे जाणं चालू असतं. आणि ही पथकं असतात शाळेत, त्या पथकांचे सामने असतात. रामदास आणि दयानंद पथकांचे सामने असतील, विवेकानंद, अरविंद असतील. आणि मग अशी काही दल अजून प्रबोधिनी शिवाय बाहेर चालू असतात. अशी आता पुण्यात साधारण 24 ते 25 दल इतर भागांमध्ये चालू आहेत. तर हे 4ही संघ आणि प्रबोधिनीचं हे स्ट्रक्चर थोडंसं काय म्हणूयात नोंदणी असलेलं स्ट्रक्चर आता सांगते मी. 5 प्रशाला मी मगाशी सांगितल्या, त्याची आता थोडक्यात ओळख करून देते. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेबद्दल मी सांगितलं, CBSE बोर्डाला अफिलिएटेड आहे ती आणि तिथे निवडून घेतली जातात मुलं. थोडीशी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट नाही म्हणता येणार, पण वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट असतात त्या. आणि त्या प्रबोधिनीत आधी मुलं बसतात, साधारण दरवर्षाला 1200-1400 मुलं बसतात आणि त्यातली 40 मुलं आणि 40 मुली निवडल्या जातात म्हणजे फायनल. आणि त्याच्या आधी पहिल्या राऊंडला 60 मुलं 60 मुली, त्यांची परत अजून एक टेस्ट होते, त्यांची परत तोंडी परीक्षा होते आणि मग त्यातनं 40 मुलं आणि 40 मुली एवढे निवडले जातात. त्याला वेगवेगळे आयाम असतात. म्हणजे बुद्धिमत्तेचे गिल्बर्टनी बांधलेले आहेत 180 पैलू. त्या 180 पैलूंवरती ह्या सगळ्या टेस्ट आधारित असतात आणि त्या दर काही वर्षांनी अपग्रेड होत असतात. त्याच्यामुळे हा निवडून घेतलेल्या मुलांची शाळा म्हणून जो त्याच्यावरती शिक्का बसलेला आहे तो असाच आहे. आणि तो एक प्रयोग आहे. म्हणजे प्रबोधिनीचे आतापर्यंतच्या सगळ्या ह्या वाटचालींचे अनेक खंड आपण लिहिलेले आहेत आणि त्या खंडाला प्रत्येकाला असंच नाव आहे, ज्ञानप्रबोधिनी एक प्रयोग म्हणून. आणि ते खंड म्हणजे प्रत्येक 10 वर्षाचा असेल, मग 20 असेल, मग संघटन असेल, ग्रामविकसन असेल, स्त्रीशक्ती प्रबोधन असेल, असे वेगवेगळे खंडांमध्ये कामं झालेली मांडून ठेवलेली आहेत. दुसरी शाळा झाली ती नवनगर निगडीला. 82 साली त्यांच्याकडनं एक सारखं शिष्टमंडळ यायचं पुण्यामध्ये अप्पांना भेटायला. आणि आता निगडी प्राधिकरण हे नव्याने सुरू होत आहे, नव्याने डेव्हलप होत आहे. तर तिथे प्रबोधिनी सारखी चांगली शाळा हवी असं त्यांना वाटतंय आणि म्हणून तुम्ही तिथे या. आणि इथनं भाऊ अभ्यंकर, वामनराव अभ्यंकर, मगाशी जी मी हे केली, त्यांनी तिथे जाऊन त्या शाळेसाठी अक्षरशः पहिल्या एका 4 पत्र्याच्या खोल्यांमध्ये किंवा पहिले काही वर्ग कोणाकोणाच्या बंगल्यांमधल्या खोल्यांमध्ये, आणि मग असं करत आज तिथे ती 4 एकरवरची शाळा उभी आहे. मोठं पटांगण आणि 2000 विद्यार्थी असलेली शाळा आहे ती मात्र SSC बोर्डाची आहे. त्याच्यात मराठी माध्यम 3 हे आणि गुरुकुल आणि क्रीडाकुल असे 2 वेगळे प्रयोग तिथे चालतात. गुरुकुलमध्ये मुलं 12 तास शाळेत असतात. हे सकाळी 7ला येतात, ती संध्याकाळी 7ला जातात. त्यांचा सगळा अभ्यास, त्यांचा व्यायाम, त्यांचं पाठांतर, त्यांच्या सगळ्या परीक्षा आणि हे सगळं काही असेल ते पंचकोशावर आधारित असतं. ही शाळा म्हणजे प्रबोधिनीच्या प्रत्येक शाळेतच पंचकोश विकसनाचा आग्रह असतोच, म्हणजे सगळे कोश विकसित झालेच पाहिजेत हा आग्रह असतोच. पण गुरुकुलात त्यातल्या त्यात अजून जागरूकतेने हे केलं जातं. क्रीडाकुलामध्ये ज्यांना खेळायचं आहे अशी मुलं तिथे निवडली जातात. तिथे पण निवड प्रक्रिया असते आणि मग ही मुलं राज्य, नॅशनल आणि इंटरनॅशनल या सगळ्या पातळीवर खेळतात. तिथे ती निवासी असतात आणि मग त्यांचं सगळंच तिथे चालतं. म्हणजे त्यांचा वैद्यकीय हे असेल किंवा त्यांचं खाणं पिणं, त्यांचा बाकीचा रोजचा व्यायाम, आहार, विश्रांती सगळंच त्यांचं तिथे लक्षपूर्वक केलं जातं. तिसरी मी सांगितलं तसं अवंतिकाबाई केळकरांनी दिलेली ती शाळा बालविकास मंदिर, ती ही प्री प्रायमरी ते पुढे म्हणजे काय म्हणूया 10वी पर्यंत, आणि तिथे शिशु अध्यापिका केंद्र आहे. अशी ग्राम प्रबोधिनी साळुंब्रे, म्हणजे साळुंब्रे, दारुंब्रे अशी 5 गावं जी आहेत ती अगदी ओवाळून टाकलेली गावं होती निगडीच्या जवळची, की जिथे केवळ वाया गेलेली लोक आणि गुंडागर्दी आणि अशी होती. आणि मग प्रबोधिनी ती तिथे जाऊन एक शाळा सुरू करायची ठरवली, ती ग्राम प्रबोधिनी साळुंब्रे. ती ग्रामशाळा आहे. तिथल्या मुलांना एक पशु पाळायचा, म्हणजे काहीतरी गाय, म्हैस, बैल, शेळी काही तुम्ही पाळा एक, आणि त्याचं वर्षभराचं तुमचं संगोपन
मूल्यमापन, शाळेतलं शेतीतलं शिक्षण असं त्या शाळेत केलं जातं. 5वी शाळा आहे ती हराळीला आहे उस्मानाबादमध्ये. जेव्हा भूकंप झाला त्याच्यानंतर सोलापूरच्या जवळ असल्यामुळे साहजिकच पहिल्या 2 तासात सगळी मंडळी तिथे पोचलेली होती, जिथे जिथे भूकंपग्रस्त होती तिथे. तेव्हा सरकारने असा एक नियम केलेला होता की ज्या गावांमध्ये मनुष्यहानी झाली नाहीये त्या गावाला काहीही मदत मिळणार नाही. आणि मग असं ठरलं की ज्या गावामध्ये मनुष्यहानी झालेली नाहीये तिथे प्रबोधिनी काम करेल. आणि हराळी हे गाव तेव्हा असं होतं की जिथे संपूर्ण नष्ट झालं होतं पण मनुष्यहानी काहीच झालेली नव्हती. आणि त्या गावामध्ये आज 54 एकरावरती आपली शाळा आहे. तिथेही विविध प्रकारे 400 मुलांच्या निवासी शाळा आहेत. बेसिकली ती निवासीच करावी लागली सुरुवातीला, कारण की आजूबाजूची येणारी सगळी निराधार मुलंच होती. आणि तिथेही ह्या पद्धतीचं म्हणजे त्या शाळेचं खूपच अजून काय म्हणूयात खूप आहे सांगण्यासारखं. केवळ एका व्यक्तीने की जिचं सगळं गेलेलं आहे त्या व्यक्तीने 9 एकर जागा शाळेला दान केली आणि या इथे तुम्ही हराळीच्या मुलांसाठी शाळा सुरू करा. आणि आज तिथेही पाड्यांवरती, वस्त्यांवरती, तांड्यांवरती सगळीकडे तिथे आपले प्रकल्प चालू आहेत हराळीच्या आसपास. आणि बाकी शेतीचं संघटन असेल, शेती असेल, असं अनेकविध काम तिथे चालू असतं. ह्याच्या व्यतिरिक्त अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली इथेही विस्तार केंद्र आहेत आणि प्रबोधिनीचे काही उपक्रम तिथे चालतात. त्याचप्रमाणे ठाणे, बदलापूर, भाईंदर, चिपळूण, कराड, वाई असा सगळा ह्या ठिकाणी पण स्त्री शक्ती प्रबोधन असेल, नाहीतर काही विकासिका असतील, मुलांसाठीची कामं असतील, ही चालू असतात. गुरुकुल विस्तार म्हणताना अनेक ठिकाणी गुरुकुलं आहेत आपली मार्गदर्शित. 21 गुरुकुलं एकूण आता सद्यस्थितीत आहेत की इतर ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आपल्यासारखंच गुरुकुल तिथे चालावं. आत्ताच नुकतं भाऊंचा 16 तारखेला तृतीय पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने पंचकोश विकसनावरती एक 2 दिवसाची परिषद झाली निगडीमध्ये. जवळपास 250 ते 300 अभ्यासक त्याला आलेले होते. आणि ते गुरुकुल हे कसं होतं आणि कसं चालायला पाहिजे तसं त्याप्रमाणे तो चालू आहे गुरुकुलाचा विस्तार. उपक्रमांचा विस्तार म्हणताना अनेकविध उपक्रम मुलांसाठीचे असतील, महिलांसाठीचे असतील, शेतकऱ्यांसाठीचे असतील. हे उपक्रम जिथे जिथे ग्रामविकसनाचे असतील, म्हणजे जेव्हा वेल्ह्यात आम्ही विहिरी बांधतो तेव्हा अजूनही कुठे कुठे बांधतो, फक्त वेल्ह्यातच नाही, मग भोरलाही जातो, मग उस्मानाबादमध्येही जातो. अंबाजोगाईला तर सातत्याने 3 वर्ष पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे, जे आमिर खानचं जे होतं ना पाणी फाउंडेशन त्याचं, की एवढा तेव्हा बेसुमार काम केलं अंबाजोगाईमध्ये पाण्यासाठीचं. अशी अनेक उपक्रमांचे विस्तार सगळीकडे चालू आहेत. पूरक शिक्षण, आता हे 3 मी मुद्दामच सांगेन की जसं प्रबोधिनीला अजून शाळा नाही का वाढवता येणार, 50 शाळा 100 शाळा नाही का करता येणार, करता येतील, पण त्याच्या मॅनेजमेंटमध्ये अडकायचं नाहीये. आपलं ध्येय आहे ते व्यक्ती विकास आहे. म्हणजे मुलांपर्यंत आपल्याला पोचायचंय, मुलांना आपल्याला शिकवायचंय आणि चांगलं घडवायचंय. आणि मग अशा अनेक शाळांमध्ये आपली प्रशिक्षण चालतात. शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षक प्रशिक्षण केंद्र असं एक स्वतंत्र केंद्र प्रबोधिनीत आहे. त्याच्याद्वारे वेगवेगळे उपक्रम करून शिक्षकांसाठी प्रशिक्षण चालू असतात. प्रशिक्षक नावाचं मासिक निघतं त्यांच्यासाठी. शाळेमध्ये जाऊन आपण शिकवत असतो. म्हणजे आता ज्या मी मगाशी म्हणलं प्रबोधिनीच्या ज्या स्त्री शक्ती शहरीच्या आहेत, ह्या सगळ्या जणी एज्युकेटेड हाऊसवाईफ म्हणल्यावरती काही ना काहीतरी. आणि जेव्हा माझ्याकडे एखादी येते स्त्री आणि ती सांगते की माझं ग्रॅज्युएशन नाही झालेलं पण मला काम करायला आवडेल, आणि मग तेव्हा असं विचारते मी, तुझा मुलगा होता ना 5वीत कधीतरी, तुझा मुलगा किंवा मुलगी होती ना 6वी 7वीत कधीतरी, तिला तू शिकवलंयस ना काहीतरी, मग तुला आयुष्यात दुसऱ्यांना शिकवलंय की नाही शिकवलंय हा मला कन्सर्नच नाहीये, की तू करूच शकतेस. ही जी आम्हाला द्यावी लागते त्यांना एक प्रेरणा किंवा काहीतरी एक पाठिंबा, आणि त्यातनं ह्या शिकवायला शिकतात. आणि ह्या सगळ्या जणी एकतर ओटा वसाहतीतल्या शाळा किंवा वस्त्यांमधल्या शाळा, वस्त्यांमधले काही गट, अशांसाठी या सगळ्या जणी कामं करतात. संवादिनी ह्या नावाने हा स्त्री शक्ती प्रबोधनचा गट चालतो. मी स्वतः जेव्हा यायला लागले प्रबोधिनी तेव्हा माझा मुलगा सौरभ 6वीत असताना हा संवादिनीचा आम्ही गट सुरू केला आणि त्यातनं आता ते
एवढं विस्तारलेलं आहे काम. मग त्याच्यामध्ये असं तो लहान असताना त्या वयात मुलांचे येणारे आम्हाला प्रश्न हे कुठेतरी उत्तरं सोडवण्यासाठी जे करत गेलो, म्हणजे तुम्हाला मगाशी आता दिसलं असेल की मी BA सायकोलॉजी का केलं असेल, का मी काउन्सिलिंग मध्ये गेली असेल, तर हे सगळे समोर येणारे प्रश्न जे दिसत होते त्याच्यावरती उत्तरं म्हणून जेव्हा आम्ही पालवी गटामध्ये काम करत होतो, मी स्वतः दाणेआळीतल्या शाळेमध्ये म्हणजे रेड लाईट एरियामधल्या शाळांमध्ये जाऊन शिकवत होते आणि तेव्हाचे अगदी काय म्हणतो मी सांगता येणार नाहीत असे अनुभव आहेत, असंख्य अनुभव आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या जणी ज्या तयार झाल्या त्या ह्या मुलांसाठी काम करण्यासाठी पालवी गट तयार झाला. मग लक्षात आलं की मुलांना साधारण 7वी 8वीतल्या मुलींना आया पटकन अटॅच होतात किंवा आया पटकन बोलतात, मुली आयांशी बोलतात, पण मुलं नाही बोलत. मग मुलं आयांशी नाही बोलत आणि वडिलांशी नाही बोलत आणि त्यांचे प्रश्न त्यांच्या मार्गाने ते सोडवायला प्रयत्न करतात. मग ह्या मुलांसाठी आपल्याला त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, जे शारीरिक मानसिक कुठल्याही आरोग्याचे असतील, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून उमलत्या वयाशी जुळवून घेताना असा एक उपक्रम आम्ही सुरू केला. तो आज कमीत कमी 2-2.5 लाख मुलांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्याच बरोबरीनंतर जेव्हा जे काही बाहेर यायला लागलं ते लहान मुलांपासून अगदी म्हणजे आता मी स्वतः घेतलं ते ज्युनियर सिनियर पासून घेतलेले आहेत कार्यशाळा, ते 6वी पर्यंत 7वी पर्यंत ओळख स्पर्शाची, गुड टच बॅड टच असं म्हणून बाहेर आपण म्हणतो, पण आम्ही गुड टच बॅड टच न म्हणता स्पर्श काय आहे हा ओळखायला शिकवणं, आणखीन सावधता बाळगणं, हे त्यांना भीती न दाखवता त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे कशा पद्धतीने पोहोचवता येईल तर त्यालाही असं लाखावारी आता आमचे झालेले आहेत त्याचे हे. आणि त्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा आम्ही शिक्षकांसाठी घेतो की शिक्षकांनी हे शाळेत सांगावं आम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहोत असं म्हणून. दुसरं जसं प्रबोधिनी सुरू झाली तसंच छात्र प्रबोधन हे मासिक सुरू झालं. आणखीन वाचायला शिकलं पाहिजे, मुलांनी वाचतं राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी उभारलेली ही एक शैक्षणिक चळवळ आहे. आणि या छात्र प्रबोधनमध्ये विविध प्रकारचे उपक्रम येतात, मुलांसाठीच्या स्पर्धा असतात, वाचनीय गोष्टी असतात, चालू घडामोडींवरती काहीतरी मार्गदर्शन असतं आणि त्यांचे सतत मेळावे होत असतात, त्यांच्यातनं प्रशिक्षण वर्ग असतात, सुट्टीतले उपक्रम असतात, असे अनेकविध उपक्रम छात्र प्रबोधनचे असतात. शैक्षणिक साधन केंद्र, जसं मी मगाशी म्हटलं की शैक्षणिक उपक्रम संशोधिका किंवा शिक्षक प्रशिक्षण केंद्र, त्याच्याचबरोबर शैक्षणिक साधन केंद्र हे आपण प्रबोधिनीमध्ये चालू आहे. साधारण त्या विभागात 20 ते 22 जण कार्यरत आहेत. दीक्षा ॲप म्हणून एक सरकारचं पोर्टल आहे आणि त्यांच्याशी पहिलं टायअप करून 2012-13 साली आपण हे काम सुरू केलं. आणि आता विविध प्रकारच्या म्हणजे अगदी अंध मुलांसाठी असेल, मूकबधिर मुलांसाठी असेल, अशा विविध प्रकारचे ऑडिओ व्हिडिओज आणि काही मार्गदर्शक साहित्य असं आपण तिथे निर्माण करतो. आणि हे पण अगदी भारतातल्या म्हणजे दीक्षा ॲपमध्ये तर ते 16 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेले आहेत आपले व्हिडिओ, की ते सरकारने काम हातात घेतलं, आणखीन ते पुढे केलं. आणि मग ते सत्र मग आपण शिक्षकांनाही प्रशिक्षण देतो. ॲप आहेत, सरिता, जंगल अशी ॲप तयार केलेली आहेत की त्यातनं मुलांनी शिकावं त्या ॲपमधनं की कोणत्या नद्या कुठे जातात, कशा उगम पावतात, कुठे पोचतात वगैरे, असं सगळं ह्या साधन केंद्रात निर्माण केलं जातं. हे स्त्री शक्ती प्रबोधन म्हणजे लोकांना वाटतं माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, असा काही नाहीये माझ्या जिव्हाळ्याचा वगैरे, पण मी एक महिला असल्यामुळे नक्कीच त्याच्यावरती विचार करायला आणि काम करायला मला आवडतं. तर स्वाभिमान असावा, समाजात सहभाग असावा, कुटुंबात सहभाग असावा, कुटुंबात काहीतरी त्यांचं स्थान असावं आणि स्वतःचा एक आत्मविश्वास, आत्मसन्मान असावा, अशा सगळ्या गोष्टी आपण या स्त्रीशक्ती प्रबोधन मधनं करतो. त्याच्यातनं राष्ट्रीय चारित्र्य बळकट करण्यासाठी जागरूक असणं. म्हणजे आजकाल फक्त असं होतं की आई काय करते, म्हणजे आता ती कुठली तरी एक सिरियल पण आहे, पण त्याच्यात आई काय करते म्हणताना आई काय काय करू शकते हे महिलांपर्यंत पोहोचवणं हे यातनं होतं. की घरातली एक महिला असेल तर नुसतं ज्ञान कौशल्य वृत्ती नाही, समानता नाही, संपूरकता पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी यातनं पोहोचवतो. ग्रामीण भागामध्ये हे आपण काम सुरू केलं तेव्हा कशा येतील या महिला, तर पहिला बचत गट सुरू केला. तिथे पहिला बचत गट 10 रुपयाचा होता आणि त्याला सुद्धा महिला यायच्या नाहीत, 10 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. हे 1992 सालची गोष्ट आहे.
आणि मग काय करूयात, किती कमीत कमी, मग 2 रुपये 5 रुपये 10 रुपये करत त्या 10 रुपये द्यायला लागले. आणि आज त्यांचे गट हजार रुपयाचे आहेत. आपले 300 गट आहेत वेल्हे परिसरामध्ये. आणि ह्या सगळ्या 300 गटातनं साधारण 4000 जणी प्रबोधिनीला जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा ह्या स्त्री शक्ती ग्रामीणचा द्विदशक पूर्ती आम्ही साजरी केली, तेव्हा या महिलांनीच त्यांचा ठरवून एक मोठा मेळावा केला. आणि त्याच्यासाठी जवळपास 2500 महिला सगळीकडनं स्वखर्चाने आलेल्या होत्या. कार्यालय मिळवण्यापासून सगळं त्यांनी केलं. म्हणजे असं सांगताना स्वतःही आपण अमावास्येला केलं तर चालेल का, म्हणलं काय हरकत आहे. नाही, अमावास्येला कार्यालय रिकामं मिळतं. आमच्या इथलं कार्यालय त्याची कपॅसिटी 2000 आहे. मग आपण तिथे बोलवूयात का सगळ्यांना. हे सगळं ते गावोगाव शिधा गोळा करण्यापासून, म्हणजे गावातल्या महिलेला स्वतःच्याकडे पैसा असल्यावरती काय मान मिळू शकतो हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जेव्हा ती कुठेही नव्हती आणि जेव्हा तिला फक्त तिचं काम करून रात्री यायला, रात्रीच्या निवासी बैठका घेतल्या जायच्या ह्या बचत गटांच्या, ते आज त्या दिवसा सुद्धा, म्हणजे आत्ताच मला अगदी सांगायला छान वाटेल की ह्या 28 तारखेला विज्ञान दिनानिमित्त एका शाळेमध्ये विचारलं गेलं मला असं की ताई, आम्ही प्री प्रायमरीची स्पर्धा घेतोय, तर तुमच्याकडनं काही जणी आम्हाला अपेक्षित आहेत परीक्षक म्हणून, तर किती हव्यात, तर 20 जणी हव्यात. आणि ह्या ग्रामीण मधल्या 5 जणींनी मला नावं दिली आहेत की ताई मला आवडेल इथे परीक्षक म्हणून यायला. का तर त्या गटांमध्ये कामं करतायत, त्यांना तो आत्मविश्वास आलेला आहे. त्या हिरकणी सारख्या प्रकल्पामध्ये त्या प्रशिक्षण देत आहेत. आणि इथपर्यंत आज त्यांचं पुढे. आणि क्रायटेरियाही आम्ही सुरुवातीलाच ठरवून दिलेले होते त्यांना की तुम्हाला जर त्यातनं कर्ज घ्यायचं असेल तर कशाला, तर पहिली प्रायोरिटी असेल तुमच्या घर बांधायचंय, दुसरी असेल मुलीचं शिक्षण आहे, आणि नवऱ्याला वगैरे ही सगळ्यात शेवटची प्रायोरिटी आहे. गाडी घ्यायची असेल तर तुझ्या नावावर गाडी असेल तरच तुला गटातनं कर्ज मिळेल, मग तुझं लायसन्स पाहिजे. इथपासनं त्यांना जे काय करत ते 2014 साली त्यातल्या 28 जणींना आम्ही दिल्लीला घेऊन गेलो होतो, दिल्ली बघायला. इथपर्यंत त्यांची वाटचाल आतापर्यंत झालेली आहे. संशोधन हा मी म्हणलं तसा पायाभूत विषय आहे. किती वेळ आहे बघते, 1 मिनिट, 5-7 मिनिटात संपवते. संशोधनमध्ये 3 प्रकारची संशोधनं प्रबोधिनीत चाललेली असतात. प्रज्ञामानस संशोधिका ही सगळीकडे माहिती आहे, आणि तिथे विविध प्रकारची मानसशास्त्रातली संशोधन चालू असतात. आज जवळपास 40 संशोधिका तिथे काम करतात. संस्कृती संशोधिकेमध्ये जुने संस्कार आपले की जे आहेत आत्ताच्या रूढी आणि परंपरा त्याच्यामध्ये शिरल्यात आणि मूळ संस्कार बाजूला राहिलेत, तर त्याच्यावरती अभ्यास करून मूळ संस्कार परत लिहिणे किंवा कालोचित संस्कार लिहिणे असं काही काम चालू आहे. ह्याच्याबद्दलही मला खूप बोलता येईल खरं तर, पण परत कधीतरी कदाचित बोलीन की जे काय रूढी परंपरांमुळे त्रस्त झालेला समाज आहे त्या समाजाला त्यातनं बाहेर काढून, म्हणजे जो शिक्षित लोकांकडे बघून तसं करतो असं कधी कधी आमच्या लक्षात येतं. तर असं नाहीये बाई तुझ्या मालकिणींनी असं केलं म्हणून तूही असं करायला पाहिजेस, असं नाहीये. 10-15 हजार रुपये लोन घेऊन तू ते गुरुवारचं उद्यापन करायचं नाहीयेस. ह्या गोष्टी आपल्याला सांगायला लागतात. त्यामुळे आणि ह्याच्यातही जी संशोधनं होतात, जे काही प्रकल्प केले जातात, म्हणजे ह्या दोन्हीचा मिळून एक प्रकल्प मी आता थोडक्यात जाता सांगते तुम्हाला. संशोधिका आणखी सामाजिक शास्त्र हे दोन्ही ह्याच्यात मी थोडंफार काम करते. तर गेले 5 वर्ष म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून 2 वर्ष आम्ही दोघींनी मिळून असा एक विषय घेतला होता की मुस्लिम स्त्रियांना शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास. तेव्हा हिंदू मुस्लिम इतकं पेटलेलं नव्हतं. मला अगदी इझिली सगळ्या जणी मुलाखती देत होत्या, आणि जे आता गेल्या शेवटच्या मुलाखती होत्या तेव्हा म्हणजे खूप काही त्याच्यात प्रॉब्लेम्स आले. पण आमचा केवळ शैक्षणिक हे होतं, आम्हाला शिक्षणामुळे तुम्हाला काय तुमच्या घरात फरक पडतो आहे, तुमच्या स्वतःच्या अपब्रिंगिंग मध्ये काय फरक पडलेला आहे, असा सगळा तो आमचा संशोधनाचा विषय होता. आणि तो आमचा प्रकल्प पूर्ण झाला. असे विविध प्रकारचे प्रकल्प, लग्न असतील, अंत्यविधीचे काही प्रकार असतील, विविध ठिकाणचे, वेगवेगळ्या राज्यांमधले, वेगवेगळ्या देशांमधले, इतर देशातले संशोधकही आपल्या इथे येतात या पद्धतीचं संशोधन करायला. आणि असं संस्कृती संशोधन चालू असतं. युवक विवेकानंद हे प्रबोधिनीचे काय म्हणूयात
आद्य गुरु किंवा असं म्हणता येईल आपल्याला की सगळ्या काही असलं तरी आमचं ना विवेकानंदांपर्यंत जाऊन पोचतच असं बऱ्याचदा होतं. तर त्यांच्या मते समस्यांचा मुळाशी संघटनात्मक वृत्तीचा अभाव आहे. हे वारंवार विवेकानंद सांगायचे की भारतामध्ये संघटन वृत्ती कमी आहे आणि त्यामुळे ती वृत्ती घडवणं ह्याच्यासाठी युवक विभाग आणि युवती विभाग हे दोन काम करतात. युवक विभाग आणि युवती विभागाची अनेक विध कामं आहेत. युवक विभागाचं तर आता पुण्यातलं सांगेन मी थोडंसं की गणेशोत्सव मंडळांना एकत्र करणे, त्यांना ह्या श्रमदानाला नेणे गावांमध्ये, त्यातल्या लोकांचे काय एक अंतर्गत काही असतील वादविवाद तर ते कमी करणे. युवती विभागामध्ये काही प्रोत्साहन देऊन मुलींना पुढे यायला मदत करणे. अशा प्रकारचे दोन्ही हे विभाग प्रचंड कार्यरत असतात आणि खूप प्रकारचे त्यांचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात आणि बरेच आहेत. म्हणजे युवक विभाग जिथे जिथे प्रबोधिनी आहे तिथे तिथे तर आहेच, याच्याशिवाय सुद्धा युवक विभागाचं काम इतर ठिकाणी बऱ्याच चालू आहे. ग्रामविकासन मी मगाशी सांगितलं तसं अगदी सुरुवातीला आम्ही सुरू केलं ते पुण्यातल्या विद्यार्थ्यांना तिथे नेऊन ग्रामीण भाग दाखवणे, तिथे काय आपल्याला करणं म्हणजे पाय मातीत असावेत असं जे आपण म्हणतो. आपल्या कुठल्याही मुलांचे पायाला माती लागलेली असावी किंवा जमिनीवर असायला हवं त्यांनी, तर हे असण्यासाठी तुम्ही ते बघितलं पाहिजे. म्हणजे आता सुद्धा हे तर आहेच, पण स्पर्धा परीक्षा केंद्र जे प्रबोधिनीत आहे त्याच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गटाने आपण तिथे पाठवतो आणि त्यांनी ग्रामसभा अटेंड कराव्यात. ती कशी चालते, तिथे काय गरज आहे, म्हणजे उद्या जाऊन तुम्ही IAS होणार आहात, MPSC करणार आहात, तर तुम्हाला काय कामं करायची हे तुम्हाला आत्तापासून दिसलं पाहिजे. असं कृषी क्षेत्रातलंही औपचारिक शिक्षण आपण हराळीला देतो आणि साळुंबऱ्याला देतो आणि मग त्यातनंही परत तिथे काय करता येईल, तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम कराल, तुम्ही काय स्वतःचं सुरू कराल आणि असे स्वतःचे उपक्रम किंवा स्वतःचे काहीतरी काय म्हणूयात आपण व्यवसाय सुरू केलेले अनेक प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. 1981 ते 1981 ते 2003 ह्या कालावधीमध्ये संपूर्ण वेल्हे परिसर म्हणजे शिवगंगा गुंजवणी खोरं म्हणतो आपण, इथला कुष्ठरोग पूर्ण निर्मूलन झाला. त्याच्याबरोबर हे पुढचं मगाशी मी सांगितलं ते निर्दूर चुल आजच्याच ॲग्रोवनला सुवर्णाताई गोखलांचा लेख आहे, हे आम्ही प्रयोग करून बघितला संपदातर्फे आता की निर्दूर चुली दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यावरचा परिणाम काय असतो. ह्याच्याबरोबरीने मला आता सांगायला आवडेल की सोलापूरमध्ये बिडी कामगारांचं प्रचंड प्रमाण आहे आणि ह्या सगळ्या बायका असतात आणि त्या बायकांना त्याचा किती त्रास होतो हे जेव्हा कळलं तेव्हा आपण पहिल्यांदा तिथे प्राणायाम वर्ग सुरू केले आणि मग आता प्राणायाम वर्गातनं पुढे जाऊन त्यातल्या मग त्यांना विड्या वळणं सोडा सांगणं सोपं आहे, पण त्यांना हाताला तर काहीतरी काम दिलं पाहिजे. मग आपण कापडी पिशव्या शिवायला शिकवल्या, नंतर कागदी पिशव्या. एका युवकाने तो स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याचं लाखांवारी उत्पन्न आहे. पुण्यातल्या लक्ष्मी रोडच्या अनेक लोकांना कागदी त्यांच्या पिशव्या आणखीन कापडी पिशव्या हा उद्योग पुरवतो आहे. असं त्यांना म्हणजे नुसतं सांगून उपयोग नसतो हे करू नका हे वाईट आहे, त्यांना काहीतरी इन्कम तर पाहिजे ना त्यातनं जे मिळत होतं ते. आणि आता असं बिड्या वळणं सोडणाऱ्या खूप जणी त्या गटांमध्ये आहेत. स्थानिकांना आम्ही शिक्षण आपण देतोच आणि त्यांच्या पुढाकारांनी म्हणजे जेव्हा जेव्हा विहिरीचं काम करतो किंवा ह्याचं काम करतो काय नालेबंदी असेल तर तेव्हा आपली एक अट असते की ह्याच्यात गावाचा सहभाग काय. तर गावाचा सहभाग म्हणताना श्रमदानाला त्यांनी आलं पाहिजे, काहीतरी आर्थिक भाग पण त्यांनी उचलला पाहिजे आणि त्याची नंतरची पुढची काळजी पण त्यांनी घेतली पाहिजे. हे सगळं आपलं करार होतात आणि करारानुसार आपण ते पुढे करत असतो. मग कोणतरी गावातलं जमीन देतं आपल्याला, त्या जमिनीवरती विहीर असते किंवा ती काही असेल ती अगदी इंग्रजांच्या काळापासूनची असेल तर ती परत खोदतो आणि तिथे कातकरी समाज खूप आहे. वेल्ह्याच्या पुढे गेल्यावर वाड्या वस्त्यांवर अक्षरशः त्या कातकरी पाडा असं म्हणलं तर तिथे राहणारी 10 जण आहेत, पण त्यांच्यासाठी आपण पाण्याची सोय केली आहे की त्यांना सुद्धा आपण तिथे तुम्ही थोडासा मदत करा, श्रमदानाची करा, अर्थसहाय्य नाही दिलं तरी चालेल पण श्रमदान करा आणि तुमच्यासाठी आपण पाणी निर्माण करू. असं काम तिथे ग्रामीण भागातच चालू आहे. प्रबोधिनीला काय करायचं आहे तर आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि काही लोकांची वेगळी ध्येय असतात. तर ही ध्येयाभिमुख सीमा ओलांडणारं काम आपल्याला करायचंय.
नेहमी असं सांगितलं जातं की नाही लोक तुमच्यापर्यंत येणार, पोचू शकत नाहीत, त्यांना काहीतरी लाज वाटते किंवा त्यांना त्यांचा काहीतरी कमीपणा असतो, तर आपण तिथे जाऊन पोचलं पाहिजे. आपण म्हणजे मला आठवत आहे, मला पहिलं जे मी म्हटलं, मी आता पुढे सांगेन तृतीय प्रतिनिधित्व म्हणून मला जी कामं देतात त्याच्यातलं एक काम मला असं होतं की ज्ञान प्रबोधिनीच्या आजूबाजूच्या सगळ्या गणेश मंडळांना जाऊन त्यांच्या अध्यक्षांना प्रबोधिनीच्या शाळेमध्ये आरतीला 10 दिवस बोलवायचं. आणि आमच्या शाळेच्या जवळ असलेली एक वस्ती की जी बाहेरनं मला माहितही नव्हती की आतमध्ये अशी वस्ती आहे, म्हणजे त्या वस्तीमध्ये मी पहिल्यांदा गेल्यावर माझ्या खरंच पोटात गोळा आला होता की मी मध्यवर्ती सदाशिव पेठेमध्ये अशा पद्धतीची वस्ती असते आणि अशी लोक त्या वस्तीत असतात. तिथे मी आमच्या नागरी वस्तीत काम करणाऱ्या हर्षाताई किरवे म्हणून आहेत, ज्या 25 वर्ष फक्त नागरी वस्तीचं काम करतायत, त्यांना घेऊन गेले होते म्हणून मी जाऊ शकले, अदरवाईज माझं काही डेअरिंग नव्हतं तिथे आतमध्ये पोचायचं. पण म्हणजे तेव्हा मला कळलं की ते तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही, तर आपण त्यांच्यापर्यंत पोचणं म्हणजे काय आहे. किंवा विविध समाज गटांमध्ये संवाद सुरू करणे हे पण महत्वाचं काम आहे आणि तेही करत असतो. पुढे जाऊन संघटनांचं संघटन हे सांगताना मला आवडेल सांगायला, विवेकानंद केंद्राबरोबर आपण अरुणाचलमध्ये बरंच काम करतो, आताही चालू आहे. ज्ञानसेतू असेल, विवेक इन्स्पायर असेल, की अरुणाचलमधल्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांमध्ये आपण सगळी ही प्रशिक्षण मुलांसाठी 5 वर्ष केली, आता शिक्षकांसाठी करतो आहोत. त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये केलेली आहेत आत्ताची सगळी शेवटची प्रशिक्षणं, लेह लडाख मध्ये केलेली आहेत. असा सीमावर्ती भागामध्ये सगळीकडे आपली इतर संघटनांच्या बरोबर काही कामं करणं चालू आहे. साऊथकडे बऱ्याच संघटना आहेत की त्यांच्या शाळा असतात, एक 5-6 शाळा आहेत, आमच्या सगळ्या शाळांमधल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर ते संघटन करणं, ते प्रशिक्षण घेणं, असंही काम प्रबोधिनीतनं केलं जातं. देशाच्या सर्व भागात आत्ता ती पोचतीये प्रबोधिनी. म्हणजे आत्ता तरी असं मी म्हणू शकेन की यू नेम इट अँड वी सेड इट, म्हणजे तुम्ही सांगा आणि आम्ही सांगतो की तिथे आम्ही आतापर्यंत काय काम केलंय वगैरे असं. नागरी वस्त्यांपासून ते सीमावर्ती राज्यांमध्ये काम चालू आहे. विज्ञान प्रयोग कार्यशाळा आहेत, अटल टिंकरिंग लॅब आहेत, नंतर स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन आहे आणि व्यक्तिमत्व वैयक्तिकरित्या किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्देशाने व्यक्तिमत्व विकसन कार्यशाळा, या सगळ्यात एक मी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहिलेलं आहे की आपण विद्याव्रत संस्कार हा एक संस्कार घेतो की जो पूर्वी फक्त काही एका काय म्हणूया समाजापुरता सीमित होता, म्हणजे आपण म्हणतो त्याला मौजी बंधन. तर हे विद्याव्रत असं आहे की ह्याला धर्म, जाती, पंथ कशाचंही बंधन नाही, पण मुलांनी 12व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहून मी शिक्षण घेईन अशी ती घ्यायची प्रतिज्ञा असते. आणि त्याच्यासाठी आपण त्याची आधी पूर्वतयारी करतो, ती पंचकोश विकसनाची करतो. मग शारीरिक विकसन असेल, मानसिक, बौद्धिक, आत्मिक आणि सामाजिक अशी सगळी विकसनं त्याला वर्षभरात आपण त्याला त्याची व्याख्यानं, त्याचे काही कृती कार्यक्रम असं करून देतो. आणि मग 8वीत असताना मुलं स्वतःचे संकल्प करतात की मी काय करायचं ठरवलंय, मी पुढे जाऊन कोण होणार आहे किंवा मला काय काय करायचं आहे, हे ते स्वतः ते संकल्प सांगतात पुढे येऊन. आणि असं आपण विद्याव्रत, त्याच्या पुढे युवक विभाग आणि युवती विभागासाठी 25व्या वर्षानंतर वीरव्रत, म्हणजे साधारण 20व्याच म्हणतो आपण, कारण ग्रॅज्युएशन 20व्याला होतं. वीरव्रत म्हणजे मी काहीतरी एखादं मोठं काम करायचं ठरवणारे, काहीतरी वीरत्व दाखवणारे असं ते व्रत. आणि मग त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची म्हणजे नेतृत्व असेल, नेतृत्वाची पायाभरणी तिथे करावी लागते. तर तसं नेतृत्व संवर्धन केंद्र पूर्ण प्रबोधिनीमध्ये स्वतंत्र आहे. असं वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत तिथे चालू आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षण म्हणताना मी मगाशी तुम्हाला म्हटलं की एवढे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आता मी फक्त स्त्री शक्ती ह्याचेच सांगितले तुम्हाला की काय शहरीतले, तर मग त्यांच्यापर्यंत काय काय पोहोचवतो आपण, स्टेप बाय स्टेप पोहोचवतो. पण ध्येय काय आहे प्रबोधिनीची, धोरणं काय आहेत, तुमचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. नंतर तत्व सप्तक हे प्रबोधिनीचं आहे आदर्श की ज्या 7 ह्याच्यावरती प्रबोधिनीचं सगळं काम चालतं, ते सप्तक आहे, ते माहीत असलं पाहिजे. प्रबोधिनीमध्ये 1992 पासून एक आपण नवीन हे सुरू केलं की दर 10 वर्षाचा आम्ही भवितव्य लेख लिहितो. आणि दर 10 वर्षात मी पुढच्या 10 वर्षात काय करणार आहे हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं, माझ्या गटाचं, माझ्या विभागाचं, माझ्या केंद्राचं आणि पूर्ण प्रबोधिनीचं असा आत्ताचा हा 4था भवितव्य लेख आहे. नाही, पहिला 20 वर्षाचा होता, त्यामुळे हा 3रा भवितव्य लेख आहे. आणि हा भवितव्य लेख आत्ता 350 पानी आहे. आणि ह्याच्यामध्ये सुमारे 250 ते 250 ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी होते, ज्यांनी हा भवितव्य लेख लिहिलेला आहे.
मग त्याच्यामध्ये उपक्रम सुरू करताना आधी त्याचं चिंतन होतं, तिथपासनं ते लोक चळवळ किंवा शासकीय धोरणात समावेश. आता यांनी नॅशनल एज्युकेशनल हे आलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्या धोरणामध्ये आपण जवळपास 80 ते 90 पानी सगळ्या आपल्या सूचना पाठवलेल्या होत्या. आणि हे का शक्य झालं तर आपल्या आत्ताचे अध्यक्ष आहेत माशेलकर, रघुनाथ माशेलकर, आणि उपाध्यक्ष आहेत विजय केळकर. हे दोघंही जण शिक्षणावरती भर देणारे आहेत आणि दोघांचंही असं म्हणणं होतं की प्रबोधिनीकडे जे संचित आहे ते शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि मग ते विविध पद्धतीने आपण काय काय कामं करतो ती कशी आपल्याला या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये राबवता येतील असा एक तुम्ही सगळं आहे द्या. आणि तो 80 पानी आपण त्यांना दिल्या होत्या आणि त्यातल्या काही अनेक गोष्टी ह्या आपल्या आत्ताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात घेतलेल्या आहेत. प्लस आत्ताचे ज्ञानप्रबोधिनी पुणेचे जे मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत मिलिंद नाईक, ते त्या कमिटीवरती आहेत. अशा बऱ्याच नॅशनल लेवलच्या राष्ट्रीय पातळीच्या कमिट्यांवरती प्रबोधिनीतले अनेक जण काम करतात. मी स्वतः 2010 पासून पूर्ण वेळ काम करते. त्याच्या आधी मी अर्धा वेळ वगैरे, कारण आधी तुम्ही ऐकलं असेल की मी माझे वकिलीचाही आधी मी सरांबरोबर करत होते, मग माझं फॅशन डिझायनिंग होतं आणि माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन जेव्हा झालं तेव्हा मी पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं. हे कुठेतरी लहान असताना माझ्या डोक्यात होतं की काही आपल्याला जर गरज नसेल ना पैसे कमवायची किंवा काय करायची तर आपण सामाजिक काम काहीतरी केलं पाहिजे. कदाचित वाचनात नसेल, कदाचित देवळांमध्ये कीर्तन आजीबरोबर ऐकली असतील त्याच्यामुळे असेल, पण हे कुठेतरी डोक्यात होतं की एका वयानंतर आपण आता म्हणू शकत नाही आपण वानप्रस्थाश्रम म्हणून कुठेतरी निघून जाऊ शकत नाही. तर वानप्रस्थाश्रम म्हणजे माझ्या संसारातनं मी निवृत्त होणे काही प्रमाणात, आणि त्यात तो वेळ मी माझ्या काहीतरी समाजासाठी घालवणे हा विचार आमच्या घरात आमच्या सगळ्यांचा सारखा होता. म्हणजे मला त्याच्यात घरातनं पूर्ण पाठिंबा होता हे करायला. आणि मग मी असं कुठे काम करू असं माझ्या डोक्यात सतत चाललेलं असायचं. जरी प्रबोधिनीत मी जात होते तरी पूर्ण वेळ काम करीन का मी इथे, असं मला फारसं कधी आधी वाटलं नव्हतं. पण 2009 साली मी जर्नालिझम केलं आणि ते झाल्यानंतर मला आमच्या संचालकांनी माननीय गिरीशरावांनी विचारलं की तुम्ही वृत्ताची जबाबदारी घ्याल का, मासिक वृत्त आपलं निघतं दर महिन्याला त्याची. आणि मी घ्यायला लागले, मी हो म्हटलं लगेच. आणि ती घेतल्यावरती मला खरं तर हे जास्ती विश्वरूप दर्शन किंवा काय झालं आणि किती कामाची गरज आहे. आणि त्याच्या आधी मला असं वाटायचं की बाबा आमटे किंवा सिंधुताई सपकाळ ह्यांच्यासारखं काम म्हणजे सामाजिक काम, पण तसं नसून मी बॅक ऑफिसला जे काम करते हे सुद्धा सामाजिक काम आहे हे कुठेतरी मला पचायला लागलं तेव्हा. आणि तेव्हापासून मग मी पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं. आणि प्रबोधिनीमध्ये प्रतिज्ञांची मांडणी आहे. प्रथम प्रतिज्ञा ही तुम्ही देशासाठी काहीतरी काम करणं, द्वितीय प्रतिज्ञा ही प्रबोधिनीच्या मार्फत काम करणं, तृतीय प्रतिज्ञा ही संचालक किंवा प्रबोधिनीच्या आदेशानुसार करणं, आणि चतुर्थ प्रतिज्ञा ही पूर्णपणे संन्यासयुक्त प्रबोधिनीचं काम करणं. आता प्रबोधिनीत 3-4 जण आहेत की जे संन्यासयुक्त काम करतात. आणि मी स्वतः जेव्हा विचार करून प्रबोधिनीत काम करायचं ठरवलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जे होत्या गोष्टी त्या 3 होत्या की आध्यात्मिक पाया आहे. प्रबोधिनीने उपासनेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तुमची प्रार्थना असेल, उपासना असेल, ध्यान असेल, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक शुचिता आहे. एकाही रुपयाचं मी एवढ्या वर्षांमध्ये कुठेही कोणाचाही पाहिलेलं नाहीये की काही गडबड झालेली किंवा काही झालेलं. आणि बौद्धिक काम आहे की म्हणजे फक्त बाबा ये आणि कर आणि सतरांच्या उचल आणि मग आता पाणी भर हे असलं काम नाहीये. तर मला काहीतरी रोज विचार करायला लागतो की मी ह्या पुढच्या सगळ्यांबरोबर काम करायचंय तर ह्यांच्याबरोबर काम करताना मला काय अभ्यास केला पाहिजे, मला काय करायला लागणार आहे आधी, ह्या सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आणि त्याच्यामुळे मी प्रबोधिनीत करते आहे 2010 पासून पूर्ण वेळ काम. आता माझी तृतीय प्रतिज्ञा 3ऱ्यांदा 5 वर्षाची चालू आहे आणि अतिशय समाधानाने आणि छान आनंदाने माझं काम चालू आहे. खूप वेळ तुमचा घेऊन मी ऐकवलंय सगळं, पण शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. कोणीही मला कधीही याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर संपर्क करू शकता, काहीच प्रश्न नाही. मी थांबते, झालंय माझं बोलणं. नमस्कार. हा बोला. बोलतो मी. नमस्कार, मी अनिल महादेव, आपल्या फाउंडेशनचा अध्यक्ष. हा. आणि तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही मोहन गुजराती हो किंवा ओळखता का? हो हो, व्यवस्थित तेही ओळखतात मला आणि मीही. अच्छा, बरं. माझे म्हणतो आम्ही दुसरे दोघे ते तुमचे काय? मोहन गुजराती, नवी गुजराती, राम डिंबळे
अच्छा, रामभाऊ. हो, हे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. रामभाऊ असतील, यशवंतराव असतील, मोहनराव असतील, नंदुताई, उषाताई, सगळेजण त्यांच्या सगळ्यांची मार्गदर्शन. अच्छा, बर बर बर. नमस्कार ताई. एकदा तुमचा चेहरा दिसतो का ना? हो हो, एक मिनिट, मी जरा हे बंद करते. बघायला लागेल कसं होते. खाली मी तेजश्री आठवले बोलते आहे आणि खाली सिम्बॉल दिसेल बघा. हो, मी केला माझा हे चालू, पण मला काहीतरी स्टॉप शेअर नाही केलं. त्याचं चौकोन सिम्बॉल दिसेल, क्लिक कर. शेअरचं बटन आहे त्याच्यावर क्लिक कर. स्टॉप प्रेझेंटेशन. आणि आता तुझा कॅमेरा चालू कर. होत नाहीये तो. कांट यूज युअर कॅमेरा म्हणतोय. मी खरं तर अलाउ केलं होतं. तू फोनवरनं पण जॉईन केलंयस का? नाही, फोनवरनं नाही जॉईन केलेलं. मी अलाउ केलं होतं सुरुवातीला. म्हणजे आम्ही ट्राय कर. बघते. क्लोज अदर ऍप्स म्हणतोय तो, पण म्हणजे अदर ऍप्स बंदच आहेत. ठीक आहे, तुमची अडचण होत असेल तर असू द्या. नाही तर इथं फोनवरनं जॉईन कर आणि मग हा कॉल बंद कर. हो, ठीक आहे. व्हिडिओ पण येईल. छान सांगितली माहिती ताई तुम्ही. खूप खूप सुंदर सांगितली. एवढं प्रचंड मोठं कार्य चालू आहे, माहितीच नव्हतं. खरंच असं होतं बऱ्याच वेळा की माहित नसतं बऱ्याच जणांना की प्रबोधिनी म्हणजे शाळा आणि संस्कार एवढंच माहित असतं. आणि प्रबोधिनीमध्ये अंत्यसंस्काराचं पण आहे तेवढंच माहिती होतं. हो, त्याच्याबद्दल नाही, 16 संस्कार करतो आपण सगळे. ओके. अगदी डोहातपुरती म्हणजे डोहाळ जेवण हा पण एक संस्कार आहे त्याच्यात लिहिलेला. ओके. म्हणजे जन्मापासून ते अंत्य संस्कार याच्यापर्यंतचे जे 16 संस्कार असतात ते सगळे प्रबोधिनीतर्फे केले जातात. बरं. पुण्यात कधी आलं तर नक्की भेट घ्यायला आवडेल. हो, अगदी. एकच मिनिट, मी ह्याच्यावरनं जॉईन होते मोबाईलवरनं आणि मग कदाचित तुम्हाला मला ऍड करायला लागेल. मी करतो. हा, येस, आता तुमचा चेहरा दिसतोय. नाही, आम्हाला हरिभाऊला प्रश्न विचारते. बोला हरिभाऊ, बोला. मला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी खरं आपल्याला लिहून पाठवलेलं आहे मेसेजेसच्या याच्यामध्ये. कदाचित तुम्हाला वाचायला नाही, पण मी थोडक्यात सांगतो की आपण ज्या आता ऍक्टिव्हिटीज सांगितल्या त्या खरोखरच स्पृहणीय आहेत. आणि साधारणपणे मी ज्ञानप्रबोधिनीचा प्रवास हा पाहिलेला आहे आणि त्यांचं कार्यही पाहिलेलं आहे. पण मला ऑर्गनायझेशन म्हणून या संस्थेचं जाणून घ्यायची इच्छा आहे की या सगळ्या एवढ्या मल्टीफेरियस ॲक्टिव्हिटीज चालू असताना त्याचा कुठून कंट्रोल केला जातो, त्याचा कसा आहे कंट्रोल, आणि हाऊ वन इज आन्सर. आणि ह्यातल्या काही गोष्टी या सब्जेक्टिव्ह आहेत, काही गोष्टी या ऑब्जेक्टिव्ह आहेत, काही गोष्टी यू कॅन क्वांटिफाय, काही गोष्टी यू कॅनॉट क्वांटिफाय. आता तुम्ही जे सांगितलं संस्कार, यू कॅन क्वांटिफाय, पण ज्या क्वांटिफाय होऊ शकतात त्याचं मॉनिटरिंग, त्याचं कंट्रोल हा कसा केला जातो? काय हायरार्की म्हणताना आता संचालक जे आहेत ते सगळ्यात प्रमुख आहेत.
माननीय गिरीशराव बापट आता संचालक आहेत प्रबोधिनीचे. त्याच्यानंतर एक मंत्रणा समिती असते. मंत्रणा समिती म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, आता जे म्हटले होते यांनी रामभाऊ वगैरे, हे सगळे मंत्रणा समितीत असलेले कार्यकर्ते आहेत. यशवंतराव, उषाताई, वामनराव म्हणजे भाऊ वगैरे. त्याच्यानंतर एक मध्यवर्ती समिती आहे. मध्यवर्ती समितीमध्ये मोहनराव गुजराती आहेत, नलूताई आहेत, असे ज्येष्ठ कार्यकर्ते हे सगळे मध्यवर्ती समिती आहेत. त्याच्यानंतर विस्तारित मध्यवर्ती समिती एक आहे, त्याच्यामध्ये साधारण 60 ते 70 कार्यकर्ते आमच्यासारखे आहेत. मग अशा विविध समित्या आहेत आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे आता तृतीय प्रतिनिधींची दर महिन्याला एक बैठक गिरीशराव स्वतः घेतात. नंतर प्रत्येक केंद्राला त्यांची महिन्यातनं 2दा भेट असते. तिथे सगळ्यांची निवेदनं असतात, गृहभेटी असतात आणि हे प्रत्येक जण आपापलं काम आपापल्या विभागाचं केंद्राचं. मी आता जे म्हणलं तुम्हाला की मी गेले 12 वर्ष वृत्त करते, तर सुरुवातीला जेव्हा मी वृत्त करत होते मासिक वृत्त जे प्रबोधिनीच्या संपूर्ण कामाचं, तर तेव्हा ते माझ्याकडे लेखी स्वरूपात यायचं आणि हाताने लिहिलेलं हे काहींचं पोचायचं काहींचं नाही. हळूहळू बदल करत करत आता ते सगळं ऑनलाईन येतं मला आणि मिनिमम ते 60 ते 70 पानं हे वृत्त असतं संक्षिप्त. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यातलं 6 पानं करतो की जे फक्त सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल. जे आता आमचे 4 तत्व आहेत, ज्या 4 तत्वांवर ह्या पुढच्या 10 वर्षात काम चालणार आहे. समावेशकता आहे, विस्तार आहे, अशा तत्वांवरती जे काम चालू आहे तेवढेच काम आम्ही त्या 6 पानी असतो. असं त्रैमासिक वृत्त असतं, वार्षिक वृत्त असतं. ही सगळे वृत्त असतात, ही आपली कामाची निवेदनं असतात आणि हे सगळा कंट्रोल हा सगळा एकमेकात असतो. म्हणजे शिक्षण म्हणताना असं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जेव्हा शिक्षिका असते शाळेतली तेव्हा तिला असं वाटतं की मी शाळेची शिक्षिका आहे, मी काही संघटनेची नाहीये. म्हणजे आता एकाच ह्याच्यात संघटना आणि शाळा हे दोन्ही आहेत, पुणे ज्ञान प्रबोधिनी किंवा कुठे. आणि मग तेव्हा तो संघटना व संस्था हा जो पहिल्यांदा यायचा बॅरियर असायचा किंवा क्लाश असायचा ते हळूहळू कमी होत संस्थेतले सगळेजण हे संघटनेचे कार्यकर्ते आहेतच. म्हणजे जरी शिक्षक असला तरी त्यांनी प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणूनच शिकवलं पाहिजे. त्याच्या शिक्षणामध्ये शिकवण्यामध्ये हे सगळे आयाम आलेच पाहिजेत. मग त्या शिक्षकांचंही प्रशिक्षण असतं. जसं मी आता तुम्हाला विद्याव्रत आणि वीरव्रत सांगितलं तसं गेले 3 वर्ष आचार्य व्रत म्हणून आपल्याकडे घेतलं जातं आणि या सगळ्या शिक्षकांना त्याच्यासाठी आधी प्रशिक्षण देऊन ते मग ते व्रत घेतात. हे माझं व्रत आहे, मी शिकवणं आहे. मग त्यावेळेस राहत नाही मी संस्थेचा पदाधिकारी आहे, मी संस्थेचा नियुक्त कार्यकर्ता आहे का मी स्वयंसेवी कार्यकर्ता आहे, अशा पद्धतीने काम चाललेलं असतं. सुरुवातीला तुम्ही म्हणतात असे कदाचित मनात लोकांच्या येत असतात मग नक्की काय करावं, पण जसजसं ते आतमध्ये येतात लोक तसतसं त्यांना ते समजत जातं स्वरूप आणि मग ते स्वरूप फारसं काही क्लिष्ट असं नाहीये. आणखीन छान आनंदात म्हणजे दरवर्षी आमचं एक स्नेह मेळावा म्हणूयात आपण त्याला, सेतुबंधन मेळावा असं म्हणतो. हे गोवारीकर सर, डॉक्टर वसंतराव गोवारीकर पहिले अध्यक्ष होते आणि त्यांनी एक वर्ष सुचवलं 2012 मध्ये की अरे आपण एवढ्या सगळेजण असतात तर कधीतरी एक मेळावा घ्यायचा ना सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळे एकत्र येऊ देत ना, एकमेकांना दिसू देत ना कुठले कोण आहेत काय आहेत. आणि मग तेव्हापासून दर 1 वर्ष आणि सर्व केंद्रावरचे कार्यकर्ते आणि 1 वर्ष त्या केंद्रावर. तर यावर्षी आता पुणे केंद्राचा मेळावा झाला, त्यालाही 150 कार्यकर्ते आणि शाळेतले शिक्षक वगैरे सुद्धा, शाळेतले शिक्षक सुद्धा प्रतिज्ञा घेतात. आपल्या ह्याच्या कुठल्या म्हणूयात आता आमचं जे कार्यालय आर्थिक कार्यालय आहे त्याच्यातले सुद्धा लोक प्रतिज्ञा घेतात की मी प्रतिज्ञा घेऊन काम करतोय. मी तृतीय प्रतिनिधीत आहे आणि मी पूर्ण वेळ आर्थिक कार्यालयात काम करणारे मी सीए आहे. तरी असे संस्था संघटनांना विणलेला गोफ आहे तो. त्याच्यामुळे त्याच्यात फारसं काही असं काय म्हणूयात आपण ताणतणाव, क्लॅशेस किंवा ओढाताण असं काही होत नाही. कारण हे जे तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते कॉर्पोरेट स्ट्रक्चर झाल्यासारखं आहे आणि मग ते कॉर्पोरेट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही म्हणजे मीटिंग असली की अजेंडा असलाच पाहिजे आणि मीटिंग झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट झालाच पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. मग ती संघटनेची बैठक असू देत, मग माझी ती एखाद्या स्त्री शक्तीची असू दे किंवा अजून कुठली असू दे. म्हणजे कोणत्या बाबतीत आपण संघटना म्हणून करायचं आहे आणि कोणत्या बाबतीत आपण संस्था म्हणून काम करायचं आहे हे सगळ्यांना खूप क्लिअर असतं. काहीतरी हात वर केलेत. 1 मिनिट, तेजस्विनी आणि सौरभ असं दोघांनी हात वर केलेत. मला फक्त ऍड करायचं होतं. हरिभाऊ नमस्कार, मी सौरभ बोडस, मी मानसीताईचा मुलगा.
तर तुम्ही जो प्रश्न विचारला, प्रबोधिनीमध्ये इंटरनल ऑडिटिंग मेकॅनिझम्स आहेत की बजेट अलोकेशन असेल किंवा अलोकेटेड बजेटचं युटिलायझेशन असेल. कारण जेव्हा प्रबोधिनी एवढी संस्था आपण बघतो आणि बऱ्याच प्रमाणात काही कोटींमध्ये बजेट असतं दरवर्षी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं. सो देर आर चेकसम्स. आणि आई मगाशी म्हणलं तसं प्रबोधिनीमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही ऑडिटर्स आहेत, जे CAs आहेत जे प्रबोधिनीचा येऊन ऑडिट करतात. सो कुठल्याही प्रकारचा पैसा जो प्रबोधिनीकडे येतो, मग प्रबोधिनी स्वतः कमवलेला असेल, देणगी रूपाने आलेला असेल किंवा प्रबोधिनीच्या कुठल्या तरी एखाद्या न्यासाकडनं आलेला असेल. आता आयुर्विज्ञान न्यास आहे किंवा JPF आहे जे प्रबोधिनीला दरवर्षी गुरुदक्षिणा देतात केंद्रीय संस्थेला. सो त्याच्यावर सगळ्या गोष्टींवर चेकसम आहे. आणि आता मी JPFचा मेंबर आहे, सो मी जे काय देणगी देतो त्या देणगीचं कशा प्रकारे युटिलायझेशन झालं याचा मला दरवर्षी एक अहवाल येतो. साधारण प्रत्येक न्यास, त्याला आलेला पैसा आणि दिली गेलेली कामं आणि ठरवलेली कामं ही किती झाली. तुम्ही जे क्वांटिफिकेशन म्हणलं ते क्वांटिफिकेशन इंटरनल आणि एक्सटर्नल या दोन्ही मेकॅनिझम्सनी होतं. आणि मगाशी आई म्हणली जसं की इफ एनीवन इज इंटरेस्टेड दे आर मोर दॅन वेलकम टू कम. द बुक्स आर ओपन अँड यू आर फ्री टू सी थ्रू. नाही, आपण छापतो आणि वाटतोच, म्हणजे हे सगळं छापून वाटलेलंही असतं, त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही. हा, तेजस्विनी. नमस्ते मानसीताई, मी तेजस्विनी सतीश आठवले, आता तेजस्विनी पंडित. मी शाळेची विद्यार्थिनी आहे आणि 1991 मध्ये मी 10वीतनं पास झाले होते. मला म्हणजे शाळेची विद्यार्थिनी असल्याचा अतिशय अभिमान आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मी तुमचं आजचं प्रेझेंटेशन सुरुवातीपासून नाही पाहू शकले. तर एक फक्त छोटीशी विनंती होती की आजचं प्रेझेंटेशन तुम्ही शेअर करू शकलात तर खूपच छान होईल. एकतर म्हणजे पूर्वी विद्यार्थिनी असताना तुम्ही आत्ता जे बोलत होतात मला आठवतंय की जसं शिक्षक हे कार्यकर्ते आहेत, जसे तुम्ही सर्वजण आहातच, तसे आम्हालाही शाळेत असताना जेव्हा आम्ही गावी जायचो, गावांमध्ये जाऊन कामं करायचो, तेव्हा एक कार्यकर्ता असल्याचं एक छान फिलिंग यायचं. अजूनही म्हणजे तुमच्या या सगळ्या ऐकून मला अगदी आठवणींना उजाळा आल्यासारखं झालं. आणि मला एक आणि अजून फक्त विचारायचं होतं की मला समजा फाउंडेशनचे म्हणजे सदस्य व्हायचं असेल आणि मलाही काही वार्षिक देणगी आपल्या कार्यासाठी द्यायची असेल तर त्याच्यासाठी काय म्हणजे हे आहे प्रोसिजर, ती आपण कळवली तर खूप चांगलं होईल. हो, अगदी. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स येतात की जे भारतीय रहिवासी आहेत त्यांच्यासाठी, अनिवासी आहेत त्यांच्यासाठीचा वेगळा असतं. असं सगळं आपल्याकडे अकाउंट्स आहेत, त्याचं मी डिटेल्स देऊ शकते. तुम्ही ते ऑनलाईन किंवा चेकद्वारा कसेही देऊ शकता, कॅश स्वीकारत नाही. आणि दुसरं की तुम्ही अजून काय प्रश्न विचारलात. हां, तुम्ही माझी विद्यार्थी संघटनेला मी तुम्हाला नंबर पाठवते, तुम्ही कॉल करा. आत्ता जे बघतात 2 जण, त्यांनी कोणी तुम्हाला वार्षिक सदस्यत्व असतं नाही तर आजीवन सदस्यत्व असतं, कोणतंही तुम्हाला घेता येईल त्याचं. नक्की मी अगदी आनंदाने करेन. हो, चालेल. आणि हा जो प्रोग्राम आहे तेजस्विनी, हा आपण YouTube वरती नंतर प्रसारित करत असतो. आपल्या फाउंडेशनचे जे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती हा प्रोग्राम हा परत प्रसारित होईल. त्यावेळेस हा सुरुवातीपासून तू म्हणालीस की मिळालं नाही ते तुला त्याच्यात पाहता येईल. नक्की बघीन. मी डॉक्टर आठवले रावेर, जळगाव जिल्ह्याहून बोलतोय. आमच्या इकडे बऱ्याचशा शाळा अशा आहेत म्हणजे सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी. तर या शाळांना माहिती होण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीची, कारण यांच्यात जे चालणारं कार्य आहे ते स्वामी विवेकानंदांच्या या दृष्टीनेच बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. तर या बोलवा, मी येते. माझ्याकडे यावर्षी जळगाव जिल्हा आहे. अच्छा, इकडे येणार आहात? विस्तार कार्य दिशेत मी काम करते. विस्ताराचं काम माझ्याकडे आहे, म्हणजे जे वृत्त सांगितलं तसंच विस्ताराचंही काम आहे. आणि विस्तारामध्ये आत्ताच्या पुढच्या 5 वर्षांसाठी नाशिक आणि जळगाव असे 2 जिल्हे माझ्याकडे दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी कधीतरी जळगावला येणारच आहे. तुम्ही बोलवा, मी नक्की येते. काहीच प्रश्न. इयत्ता वगैरे काही असं त्याला हे आहे काय कुठल्या इयत्तेसाठी किंवा काही नाही, ऍब्सोल्युटली नाही. आपलं 0 म्हणजे वयवर्ष 0 ते 80 काय किती असं कुठेपर्यंत कितीपर्यंत काम चालतं, काही प्रश्न नाही. ओके.
जळगावला येणार असाल तेव्हा आमचा नंबर आहे, याच्यावरती आलेला असेल अगदी नक्की 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 त्याच्यावरती आम्हाला कळवा नक्की. नक्की नक्की. छान वाटलं, खूपच नवीन माहिती मिळाली. हो, धन्यवाद. तेजस्वी आठवले आणि मिलिंद आठवले यांना अजून काही प्रश्न आहेत का? नाही, विचारून झालेत, आता जस्ट विचारलं. थोडा खाजगी प्रश्न आहे. माझा मुलगा यंदा 5वीत शिकतोय वॉलनट स्कूलमध्ये, आणि त्याला आम्ही बघतो की ज्ञानप्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घेण्यासंबंधी तर एकदा दोनदा त्यांनी अटेम्प्ट केला होता आणि काहीतरी रिझर्व्ड म्हणून त्यांना सांगण्यात आलं. तर याची प्रोसिजर सांगू शकाल का, कसं काय असतं? प्रोसिजर सांगते. मी मगाशी सांगितलं तसं 4थीतनं 5वीत जाताना फेब्रुवारीमध्ये आपली पहिली परीक्षा होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपली पहिली परीक्षा होते. त्याला साधारण 1200 ते 1400 विद्यार्थी बसतात. त्यातले आपण 60 विद्यार्थी सिलेक्ट करतो आणि त्या 60ांची परत एकदा लेखी आणि तोंडी अशी परीक्षा होऊन त्यातले 40 विद्यार्थी निवडले जातात. पण त्याच्या पुढचे 5 विद्यार्थी हे वेटिंगला ठेवतो. आणि त्या म्हणजे सगळेच जण ऍडमिशन घेतात असं नाही, बाहेरगावचे असतात, काही मुलींना आपल्या शाळा सोडायच्या नसतात, काही बदली होऊन जातात. असे जे मधले गळतात तर ते पुढचे 5-6 जण असतात ते त्याच्यात ऍब्सॉर्ब होतात. आणि जर तुम्हाला असं कळवलेलं असेल की तुम्हाला रिझर्व्ह मध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही शाळेच्या प्रबोधिनी प्रशालेच्या कार्यालयात जरा संपर्क केलात तर ते कळू शकेल तुम्हाला की काय आहे, की रिझर्व्ह आहे म्हणजे काय आहे. कारण जनरली असं होतं की 5वीतनं जेव्हा 6वीत जातात मुलं आणि 5वीत काही जागा रिकाम्या राहिल्या तर आपण 40च्या 40 जागा भरल्या जातील 6वी पर्यंत असं बघतो. आणि मग 5वीत ज्यांनी दिलेली आहे परीक्षा आणि जे असे बॉर्डरला होते किंवा म्हणजे जे रिझर्व्हला होते त्यांना कदाचित 6वीला परत बोलावून घेतलं जातं. परत त्या 2-3 टेस्ट घेऊन त्यातनं एखादी सीट जी रिकामी झाली असेल ती भरली जाते आणि या पद्धतीने होतं. दुसरं असं अगदी सांगून की इतकी कुठल्याही प्रकारचा वशिला चालत नाही. म्हणजे अगदी सगळ्यात पहिला सौरभच्याच बॅचला सांगेन, त्या सौरभच्या आधीच्या बॅचला सौरभचे जे मुख्याध्यापक होते, प्रिन्सिपल होते विवेक खोमशे, त्यांच्या मुलाला ऍडमिशन मिळालेली नव्हती प्रबोधिनी. आणि असे प्रबोधिनीतले ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या मुलांना मिळालेली नाहीये. प्रबोधिनीमध्ये कुठला अतिशय गोपनीयतेने हे चालतं काम आणि कुठल्याही प्रकारचा वशिला चालत नाही. वशिल्याने आलेली चिठ्ठी नाकारल्यामुळे प्रबोधिनीला एका कोर्ट केस मधून जायला लागलेलं आहे की इथे असं नाकारलं जातं आणि हे केलं जातं, म्हणजे हे अटी दाखवून आणि असं करून त्या केसमध्ये आम्हाला भरपूर मनस्ताप आणि भरपूर पैसा असा खर्च करावा लागलाय. पण हे प्रबोधिनीचं ध्येय आणि धोरण दोन्ही आहे की इथे कुठल्याही प्रकारचा वशिला चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदा चौकशी करा. जर तुम्हाला हे असं कळवलेलं असेल की तुमच्या मुलाचं नाव रिझर्व्ह मध्ये आहे तर यावर्षी मग परत 6वीला कदाचित, आणि जर तो वॉलनटला असेल तर त्याचं CBSEच आहे, त्यामुळे त्याला अडचण येणार नाही 6वीला तिथे प्रवेश घेताना. थँक्यू मॅम. कोणाचे काही प्रश्न आहेत अजून? कोणाच्या शंका? हरकत नाही. मानसीताई, आभार प्रदर्शनाची एक औपचारिकता असते पण ती आपल्याला करायला लागते. ज्ञानप्रबोधिनी आणि ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षण पद्धतीची आपण खूप छान माहिती आम्हाला दिली आणि त्यात विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा हे आपण सुंदर प्रकारे केलं. मला विशेषतः ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशाला, त्यांचे संस्कार, खंड, शाळा याबद्दल ऐकून फार बरं वाटलं. पूरक शिक्षण, छात्र प्रबोधन, स्त्री शक्ती प्रबोधन हे असे वेगवेगळे विषय आहेत ते मलाही कल्पना नव्हती याची, आणि आमच्यावर आपल्या झालेल्या बऱ्याच लोकांनाही त्याची कल्पना नसेल. ग्राम विकास वेगळा आयाम आहे, हे सगळं आपण विस्तृतपणे मांडलं. त्या सगळ्याबद्दल आपल्या आठवणी परिवारातर्फे खूप खूप आभार. आणि आज या कार्यक्रमामध्ये जे सगळेजण जॉईन झाले त्या सगळ्यांचे धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं की मी म्हटलं तसं माहेरच्या मंचावर माहेर वाचनींना बोलायला मिळतच नेहमी, तरी छान वाटलं. चालेल, थँक्यू सो मच. भेटूया, पुन्हा भेटूया. नक्की भेटू.
धन्यवाद.